आता आपल्याला काय बघायचं आहे, केमिस्ट्री स्टार्ट करायचं आहे. फिजिक्स आपलं झालेलं आहे. केमिस्ट्रीमध्ये आधी आपल्याला नियमाप्रमाणे सिलेबस बघायचा आहे. सिलेबस काय आहे तो एकदा बघूयात आणि त्याच्यानुसार आपल्याला महत्त्वाचे चॅप्टर्स कोणते आहेत त्यातले परीक्षेच्या दृष्टीने जे आपल्याला फोकस करून अभ्यास करायचा आहे त्याच्यावरती आपल्याला मार्क्स मिळणार आहेत तेही आपण बघूयात. यस, बघूया काय चालू करतोय आपण आज, केमिस्ट्री, राईट. यस, बघ हा आहे तुमचा सिलेबस. हा आहे तुमचा केमिस्ट्रीचा सिलेबस. यस, याचे लक्षात बघा. सिलेबस मध्ये केमिस्ट्रीच्या काय काय आहे आपल्याला आधी ते आधी चेक करायचं. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, द्रव्याच्या अवस्था आणि गुणधर्म, स्टेट्स ऑफ मॅटर अँड इट्स प्रॉपर्टीज. हा आहे पहिला पार्ट, द्रव्याच्या अवस्था आणि गुणधर्म. त्यामध्ये द्रव्याच्या स्थायू, द्रव, वायू या ज्या अवस्था आहेत त्या आहेत. त्याच्यानंतर संयुगे, मिश्रणे, कोलाइड्स जे आहेत, कथील आपण कलिल जे म्हणतो कोलाइड्स म्हणजे, त्याच्यावरती आपल्याला आयोग प्रश्न विचारता अधून मधून, तो पार्ट आहे. यस, त्याच्यानंतर अणुसंरचना, कुठल्या शास्त्रज्ञांनी अणुची संरचना कशी मांडलेली आहे, काय त्याला उपमा दिलेली आहे, कशा पद्धतीने आहे, अणुचा शोध कसा लागत गेला, त्यात असणारी मूलद्रव्य जी आहेत त्यांचा शोध कसा लागला, हे सर्व आपल्याला कुठं बघायचं आहे, यामध्ये बघायचं. कशात, अणुसंरचनामध्ये. यस, मग त्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन काय आहे, अणुकेंद्रक काय आहे, त्याच्यामध्ये कशी निर्मिती होते, इलेक्ट्रॉन कसे येतात, या सर्व गोष्टींचा उपयोग आपल्याला कुठं बघायचा आहे, अणुसंरचनामध्ये. मग त्यामध्ये काय आहे, अजून ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे अणु क्रमांक आहे, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणु वस्तुमानांक आहे, प्लस आयसोटोप्स, समस्थानिके वगैरे आपण ज्याला म्हणतो, समस्थानिके, समभारिके, समन्यूट्रिनो, हे या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणतो. प्लस समस्थानिकांमध्ये समस्थानिकांचे उपयोग जे आहे, आयोग जे समस्थानिकांचे उपयोग आपल्याला विचारतं ते काय आहेत, कशाशी रिलेटेड आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला कुठं करायचा आहे, अणुसंरचनामध्ये करायचा आहे. यस, मग अणुसंरचना झाल्यानंतर आपल्याला चॅप्टर कोणता बघायचा आहे, मूलद्रव्यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स अँड पिरियडिक टेबल. मग पिरियडिक टेबल मध्ये मूलद्रव्यांची मांडणी कोणत्या शास्त्रज्ञांनी कशी कशी केलेली आहे, कशाच्या आधारे केलेली आहे, त्यामध्ये त्यांच्या प्रॉपर्टीज काय, त्यांचे गुणधर्म काय आहेत, ते पिरियडिक टेबल मध्ये कशा पद्धतीने बदलत जातात, आवर्त सारणीमध्ये ते गुणधर्म कसे बदलत जातात, याच्यावरती आयोग आपल्याला प्रश्न विचारतं आणि त्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला कुठे करायचा आहे, मूलद्रव्यांचे वर्गीकरण मध्ये. त्याच्यानंतर आहे रासायनिक बॉन्ड, केमिकल बॉन्ड. ठीक आहे, मग रासायनिक बंध म्हणजे बंध तयार होताना काय प्रोसेस होते, कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत बंध तयार होण्यासाठी, प्लस मग बंधांचे प्रकार कुठले आहेत, आयनिक बॉन्ड असेल, कोव्हॅलंट बॉन्ड असेल, मग त्यामध्ये पण पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड या ज्या पद्धती आहेत ते असतील, कशा पद्धतीनं ते बॉन्ड आहेत, त्यांचा मग आकार कसा ठरवला जातो, द्विमितीय आहे, त्रिमितीय आहे, पिरॅमिडल आहे, टेट्राहेड्रल आहे, हा जो प्रकार आहे ज्याच्यावरती आयोग सध्या क्वेश्चन विचारत आहे, तो जो भाग आहे तो आपल्याला कुठे बघायचा आहे, रासायनिक बंध मध्ये बघायचा आहे. रासायनिक बंध झाल्यानंतर केमिकल रिएक्शन्स ज्या, रासायनिक अभिक्रिया, मग या रासायनिक अभिक्रिया कशा होतात, कोणत्या पद्धतीने होतात, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण कशा पद्धतीने होते किंवा मूलद्रव्यांची देवाणघेवाण कशी होते, कोणती मूलद्रव्ये जास्त क्रियाशील असतात, कोणती मूलद्रव्ये कमी क्रियाशील आहेत, मग ते कशी विस्थापित होतात, मग त्यांचं रूपांतर उत्पादितांमध्ये कसं होतं, मग त्यामध्ये अभिक्रियांचे प्रकार जे आहेत, उष्मादायी अभिक्रिया, उष्माग्राही अभिक्रिया, बरोबर, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिएक्शन, या सगळ्या अभिक्रियांचा अभ्यास आपल्याला कुठं करायचा आहे, रासायनिक अभिक्रिया या प्रकरणात करायचा आहे. बरोबर. त्याच्यानंतर आम्ल, आम्लारी क्षार, ऍसिड, बेस अँड साल्ट. मग आम्ल म्हणजे काय, मग त्यांची पीएच व्हॅल्यू, सामू म्हणजे काय आहे, त्यांची व्हॅल्यू कशी कमी होते, कशी जास्त होते, आम्लारी म्हणजे काय, क्षार म्हणजे काय, मग त्यामध्ये ऑक्सिडेशन आहे, रिडक्शन आहे, रेडॉक्स रिएक्शन आहेत, या ज्या अभिक्रिया आहेत त्या सगळ्या कशा आहेत, कशा पद्धतीने होतात, त्यांचा उपयोग काय आहे, या सर्वांचा अभ्यास कुठं करायचा आहे, आम्ल, आम्लारी, क्षार. त्यामध्ये खास करून क्षारांचे उपयोग, आम्लांचे उपयोग जे आहेत ते कुठे होतात, कशा पद्धतीने होतात, याचाही अभ्यास आपल्याला कुठे करायचा आहे, या ठिकाणी करायचा आहे. धातू आणि अधातू, मेटल अँड नॉन मेटल्स. यस, मेटल अँड नॉन मेटल याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. धातू आणि अधातू, वेगवेगळ्या धातूंची संमिश्रे काय आहेत, त्यांचे उपयोग काय आहेत, कशा पद्धतीनं ते धातू काम करतात, अधातू कुठल्या पद्धतीनं काम करतात, रिएक्शन होताना त्यांच्या कशा पद्धतीने होतात, त्यांच्यावरती धातू कुणाला म्हणायचं, अधातू कुणाला म्हणायचं, धातू सदृश मूलद्रव्य म्हणजे काय, या सगळ्यांचा अभ्यास आपण कुठे करतो, धातू आणि अधातू.
त्याच्यानंतर आहे कार्बनी संयुगे, कार्बन कंपाऊंड. मग यामध्ये कार्बनच्या प्रॉपर्टीज आहेत, कार्बनची अपरूपे आहेत, हिरा असेल, ग्राफाइट असेल, फ्लोरीन असेल. ठीक आहे, या सगळ्यांचा अभ्यास कुठं करायचा आपल्याला? कार्बन कंपाऊंड्स मध्ये. मग कार्बनचे उपयोग असतील, हिरा असेल, हिराचा अपवर्तनांक असेल, कठीण पदार्थ आहेत, त्यांचा आकार आहे, त्यांचे उपयोग आहेत, हे सगळं कुठं बघायचं आहे आपल्याला? कार्बनी संयुगांमध्ये बघायचं आहे. बरोबर आहे? येस. त्याच्यानंतर द्रावणे, सोल्युशन्स. सो द्रावणे म्हणजे काय आहे? आता आयोगाचा सध्याचा ट्रेंड जो आहे की प्रसामान्यता काढा किंवा द्रावणांची मोलॅरिटी काढा, हे जे काही भाग आहेत ते कुठं आहेत? द्रावणांमध्ये आहेत. मूलद्रव्याची प्रसामान्यता काढा किंवा एखाद्या द्रावणाची प्रसामान्यता असेल, सोल्युबिलिटी असेल, द्रावणीयता असेल, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कुठे शिकायच्या आहेत आपल्याला? द्रावणेमध्ये. तर कंबाईनच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचे चॅप्टर कुठले आहेत आधी ते बघायचं. कंबाईनला आपल्याला चॅप्टरला क्वेश्चन, केमिस्ट्रीला क्वेश्चन किती विचारतील? 3. मग आपल्याला महत्वाचे चॅप्टर्स कोणते आहेत केमिस्ट्रीसाठी? सगळ्यात पहिल्यांदा अणुसंरचना आहे, मूलद्रव्यांचं वर्गीकरण आहे, अणुसंरचना, मूलद्रव्याचं वर्गीकरण, रासायनिक बंध, रासायनिक अभिक्रिया, आम्ल आम्लारी क्षार. हे एवढे 5 चॅप्टर जे आहेत ते सर्वात पहिल्यांदा करायचे. सर्वात पहिल्यांदा एवढे चॅप्टर नीट करायचे. जवळपास यातून तुम्हाला 3 क्वेश्चन मिळतील. जरी नाही मिळाले तरी 2 तरी हमखास मिळतील, म्हणजे मिळतील. यस. आपल्याला मी तुम्हाला काय सांगतोय, सगळं करत बसण्यापेक्षा आता पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे? आधी एक मार्क गोळा करायचा. बरोबर? फिजिक्सचे 3 मार्क्स कुठून कव्हर होतील हे आपण फिजिक्स मध्ये बघितलं. आता केमिस्ट्रीचे 3 मार्क्स कुठून कव्हर होतील हे आपण बघतोय. केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा एवढे चॅप्टर जरी नीट केले तुम्ही तर तुम्हाला मिनिमम 2 क्वेश्चन तरी हमखास सॉल्व्ह होतात. मिनिमम कमीत कमी 2 क्वेश्चन आरामात सॉल्व्ह होतात. 3 पैकी बघा, 3 पैकी 2 क्वेश्चन आरामात सॉल्व्ह होतात. एवढे जरी तुम्ही चॅप्टर केले तरी. म्हणजे तुम्ही अभ्यासाला फोकस करताना कुठं करायचंय? ऍटलिस्ट एवढ्या चॅप्टरवरती जरी तुम्ही फोकस केलात तरी केमिस्ट्रीचे 2 मार्क तुमचे फिक्स आहेत. 3चे 3 होतील. पण एखादा क्वेश्चन जर इकडे खाली सरकला धातू अधातू, कार्बनिक कंपाऊंड्स किंवा द्रावणेमध्ये, तर मग जर इथं प्रॉब्लेम आला तर इथं 2च क्वेश्चन सॉल्व्ह होतील. जर इथं प्रॉब्लेम नाही आला तर मग इथले 3चे 3 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह होतील. त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल. बरोबर आहे? हे चॅप्टर्स आहेत. यातले कोणते चॅप्टर फोकस करायचे आहेत ते पण तुम्ही लिहून ठेवा. म्हणजे तुम्ही अभ्यास करताना परीक्षेसाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल. कोणते कोणते चॅप्टर्स करायचे आहेत ते तिथं लिहून घ्या. तुम्हाला नोटबुक असेल तुमच्याजवळ तर तिथं लिहून घ्या. नोट्समध्ये पाहिजे असेल तर लिहून घ्या. का तर याचाच फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये अभ्यास करताना होणार आहे. तुम्हाला अभ्यास करताना मार्क्स मिळवायचे तेवढं लक्षात ठेवा. PhD करायची नाही. प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे या हट्टावरती पेटू नका. इगो सॅटिस्फाईड करायला जाऊ नका. तुम्ही इगोवरती घेऊन जर काम करायला लागलात ना अभ्यास करताना इगो मध्ये येऊ नका की हे मला आलंच पाहिजे. नाही, तुम्हाला मार्क मिळवायचे, तुम्हाला व्यवस्थित मार्क घेऊन काम करायचंय एवढं लक्षात ठेवा. यस. 15 क्वेश्चन आहेत, त्यातले आपल्याला 11 क्वेश्चन ते 12 क्वेश्चन आलेच पाहिजेत. या पद्धतीने आपण पुढे चाललो आहोत. बरोबर आहे? केमिस्ट्रीचे आपलं फिजिक्सचे आपलं काय म्हणतात त्याला, सायन्सचे आपल्याला किती क्वेश्चन आहेत? 15 क्वेश्चन आहेत. फिजिक्सचे 3, केमिस्ट्री 3, बॉटनी 3, झूलॉजी 3 आणि हायजीन 3 क्वेश्चन. तर या 3 क्वेश्चन पैकी आपल्याला 3चे 3 कसे सॉल्व्ह होतील ते आपण बघतोय. जरी नाही झाले तरी ऍटलिस्ट फिजिक्सचे 2, केमिस्ट्री फिजिक्सचे 3 तर होतीलच. आपण जेवढे चॅप्टर घेतले ज्या पद्धतीने घेतले त्यात केमिस्ट्रीचे पण होतीलच. पण त्यातल्या त्यात तुम्हाला हे जर चॅप्टर तुम्ही नीट केले तर 3च्या 3 शक्यतो होतीलच. गॅरंटी नाही आहे की 3च्या 3 होतील, पण होतीलच असा अंदाज आहे आतापर्यंत. पण जर द्रावणे किंवा कार्बन कंपाऊंड किंवा धातू अधातूवरती जर एक क्वेश्चन विचारला तर इथं तुमचे 2च क्वेश्चन सॉल्व्ह होतील. नाही तर 3च्या 3 क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला काही हरकत. अशा पद्धतीने तुम्हाला तो अभ्यास करावा लागेल. येते का लक्षात? येस. ऑनलाईन जनता कोण कोण आहेत ऑनलाईन ते पटपट रिप्लाय करा. या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. येते लक्षात? या पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर आपल्याला मार्क्स एकदम व्यवस्थित मिळतील आणि त्या पद्धतीने तुम्ही कामकाज करू शकाल. फोकस कुठे ठेवायचा आहे? अणुरचना, मूलद्रव्यांचे वर्गीकरण, रासायनिक बंध, रासायनिक अभिक्रिया, आम्ल आम्लारी क्षार, ऍसिड बेस अँड साल्ट्स, या चॅप्टर्स वरती तुम्ही जर व्यवस्थित फोकस ठेवलात तर तुम्हाला मार्क्स मिळतील. यस. यस. अर्पिता, योगेश, शुभम, सचिन आडे, पटपट जे कोण कोण आहेत ते सांगा. मोहसिन, जे पण ऑनलाईन कॅन्डिडेट आहेत ते सांगा. ऍप वरती कोणी असेल तर त्यांनी पण सांगा पटपट. यस. बघा, तुम्ही जेवढं
बोलणं चालू ठेवाल, जेवढ्या पटपट कमेंट्स द्याल किंवा रिॲक्शन द्याल त्यावेळी मला पटपट कळेल की तुम्ही काय करताय, कशा पद्धतीने तुम्हाला समजतंय की नाही समजत आहे. तुमचे डाऊट्स असतील तर ते कसे सॉल्व्ह करायचे ते कळेल. तुम्ही पटपट रिप्लाय देत चला, पटपट कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. तुमच्या मित्रांना वगैरे या लिंक शेअर करायचे असतील तर तुमच्याप्रमाणे लाईक करा, सबस्क्राईब पण करून ठेवा चॅनल. का तर या लेक्चर्समध्ये तुम्हाला म्हणजे इथं सगळं कंबाईन तुमचा सगळा सिलेबस इथं कव्हर होणार आहे. कंबाईनचा सगळा सिलेबस तुमचा इथं कव्हर होणार आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे या गोष्टी सांगा. तुम्हाला लेक्चर्स जर आवडत असतील, कन्सेप्ट कळत असतील तर तुमच्या मित्रांना तुम्ही हे लेक्चर सजेस्ट करू शकता. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. येस, त्या पद्धतीनं बघूयात. प्लस ज्यांना PDF पाहिजे असते नोट्सची वगैरे, त्यांनी काय करायचं, आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथं जायचं, टेलिग्राम चॅनल सिलेक्ट करायचा, तिथून तुम्हाला तिथं लेक्चरची लिंक मिळेल, PDF लेक्चरची मिळेल. त्या पद्धतीने तिथं तुम्हाला नोट्स शेअर केलेल्या असतात. यस, येते लक्षात. चला आता पहिला चॅप्टर आपल्याला चालू करायचा. आज केमिस्ट्री स्टार्ट होतं आपलं. तर त्यामध्ये पहिला चॅप्टर काय आहे आपलं, द्रव्याच्या अवस्था आणि गुणधर्म. द्रव्याच्या अवस्था आणि गुणधर्म. तर मग सगळ्यात पहिल्यांदा द्रव्याच्या अवस्था या शब्दामध्ये द्रव्य म्हणजे काय हा क्वेश्चन क्रिएट होतो. बरोबर आहे. द्रव्य म्हणजे काय, मग द्रव्य म्हणजे काय, द्रव्य मॅटर म्हणजे काय, द्रव्य म्हणजे असं काही जे जागा व्यापते आणि ज्याला वस्तुमान असते. वस्तुमान असते. समजा हा पेन आहे, या पेनाला काहीतरी जागा लागते. बरोबर आहे. हा जो पेन आहे, स्टायलस आहे, या स्टायलसला किंवा पेनला काहीतरी जागा लागते आणि याचं काहीतरी वस्तुमान असेल. हे ज्या पदार्थापासून बनलंय त्याचं काहीतरी वस्तुमान असेल ना. बरोबर. तुम्ही जिथं बसलेला आहात, तुमच्या हातात मोबाईल असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये जागा व्यापते, काहीतरी जागा लागते मोबाईलला. त्या मोबाईलचं काहीतरी वस्तुमान आहे, म्हणजे त्यातलं जे काही मटेरियल आहे त्याचं काहीतरी वस्तुमान आहे. बरोबर. म्हणजेच मोबाईल एक काय आहे, द्रव्य आहे. तुमच्या घरातील टेबल, खुर्ची, कुठलीही वस्तू घ्या, ती द्रव्य आहे. त्याला जागा व्यापते, त्याला वस्तुमान असते. म्हणजे द्रव्य म्हणजे असं काही जे जागा व्यापते आणि ज्याला वस्तुमान असते, ते सर्व म्हणजे द्रव्य होय. येते का लक्षात. बघा, ते सर्व म्हणजे द्रव्य होय. द्रव्य म्हणजे काय, जे जागा व्यापते आणि ज्याला वस्तुमान असते. मग द्रव्याचं वर्गीकरण कसं केलं आहे, द्रव्याचं वर्गीकरण, द्रव्य आहे, द्रव्याचं वर्गीकरण केलं आहे. द्रव्याचं वर्गीकरण करताना काय वापरलेलं आहे, त्याचे भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म असं वापरून त्याचं वर्गीकरण केलं आहे. भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म वापरून त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. भौतिक गुणधर्म जर वापरले, भौतिक गुणधर्म म्हणजे काय, त्याच्या भौतिक अवस्थेचा जर विचार केला, कोणत्याही द्रव्याच्या भौतिक अवस्थेचा जर विचार केला तर त्यापासून त्याचे जे काही भाग केलेले आहेत किंवा जे प्रकार पडलेले आहेत ते काय आहेत, स्थायू, द्रव आणि वायू, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. बरोबर आहे. हे आहेत त्याचे काय फिजिकल प्रॉपर्टीज वरून क्लासिफिकेशन. भौतिक गुणधर्म, द्रव्याचं वर्गीकरण जे आहे, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर अकॉर्डिंग टू इट्स फिजिकल प्रॉपर्टीज. काय आहे, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. म्हणजेच द्रव्याचं वर्गीकरण भौतिक गुणधर्म जर विचारात घेतले तर त्याचं वर्गीकरण कसं केलं आहे, स्थायू, द्रव, वायू. यस. मग जर रासायनिक गुणधर्म जर लक्षात घेतले, रासायनिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज जर कुठल्याही द्रव्याच्या लक्षात घेतल्या तर त्याचं वर्गीकरण कसं केलं आहे, मूलद्रव्ये, संयुगे, मिश्रणे. मूलद्रव्य म्हणजे काय आहे, एलिमेंट्स. मूलद्रव्य म्हणजे काय आहे, एलिमेंट्स. संयुगे म्हणजे काय आहे, कंपाऊंड. संयुगे म्हणजे काय आहे, कंपाऊंड्स. मिश्रणे म्हणजे काय आहे, मिक्सचर्स. मिश्रणे म्हणजे काय आहे, मिक्सचर्स आहेत. यस, मिक्सचर्स आहेत. येते का लक्षात. बघा, जर केमिकल प्रॉपर्टीज जर लक्षात घेतल्या तर केमिकल प्रॉपर्टीज वरून कोणत्याही द्रव्याचं वर्गीकरण करताना काय केलेलं आहे, मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे. मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे असं केलेलं आहे. येते का लक्षात. बघा, या गोष्टी लक्षात येत आहेत. यस. ऑनलाईन कोण कोण आहेत पटपट सांगा. बघा, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भौतिक गुणधर्मावरून कोणकोणतं वर्गीकरण आहे, स्थायू, द्रव, वायू. रासायनिक गुणधर्मावरून कोणतं आहे,
मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे. यस. मग द्रव्याच्या अवस्था ज्या आहेत, भौतिक गुणधर्मावरून जे आपण वर्गीकरण केलेलं आहे त्यालाच आपण म्हणतो द्रव्याच्या अवस्था. त्याला आपण काय म्हणतो? द्रव्याच्या अवस्था. मग द्रव्याच्या अवस्था किती आहेत? स्थायू आहे, द्रव आहे आणि वायू आहे. या बेसिक आहेत. स्थायू, द्रव आणि वायू. या ज्या द्रव्याच्या अवस्था आहेत त्या कशा आहेत? बेसिक आहेत. मग बेसिक असताना स्थायू कशाला म्हणायचं, वायू कशाला म्हणायचं, द्रव कशाला म्हणायचं हे बघूया. स्थायू म्हणजे काय आहे? ज्याला निश्चित आकार. आता ह्याला आपण काय म्हणतो? सॉलिड म्हणतो. स्थायू आहे म्हणतो. स्थायू म्हणजे काय आहे? ज्याला निश्चित आकार आहे. याला आकार आहे का निश्चित? स्थायूला काय असतो? निश्चित आकार असतो आणि निश्चित आकारमान असते. म्हणजेच याला एक निश्चित आकार आहे. पेन म्हणलं की हाच आकार आहे आणि याला काय आहे? आकारमान हे एवढंच आहे. आकारमान पण एवढंच आहे. तुमचा मोबाईल स्थायू आहे. स्थायूला काय आहे? निश्चित आकार आहे. मोबाईलचा आकार बदलतो का रोज? नाही बदलत. म्हणजे त्याला एक निश्चित आकार आहे आणि त्याला काय आहे? आकारमान ही तेवढंच आहे. आकारमान बदलते का मोबाईलचं रोज? नाही, तेवढंच आकारमान आहे. याचं लक्षात. म्हणजेच निश्चित आकार आणि निश्चित आकारमान कशाला आहे? स्थायूंना आहे. आणि स्थायूंमधील जे कण आहेत, ज्या कणांपासून स्थायू पदार्थ बनलेला असतो किंवा जो पदार्थ बनलेला असतो त्या स्थायूमध्ये कणांमधील अंतर हे खूप कमी असते. म्हणजेच त्यांच्या कणांमध्ये अंतर काय आहे? जवळजवळ असतं आणि त्यांच्यात आकर्षण शक्ती जास्त असते. हे आहेत तुमचे स्थायूचे कण. स्थायूचे कण कसे असतात? जवळ बांधलेले असतात आणि त्यांच्यामध्ये आकर्षण शक्ती ही जास्त असते. येतं लक्षात? यस यस. अर्पिता, योगेश, शुभम, सचिन. यस. बघा आता इथं काय आहे? निश्चित आकार आहे, निश्चित आकारमान आहे. बरोबर. प्लस त्यांच्या कणांमधले अंतर कमी आहे आणि कणांमधील अंतर कमी असल्यामुळे आकर्षण शक्ती त्या कणांमध्ये जास्त असते. येतं इथपर्यंत लक्षात? यस. मग द्रव पदार्थ कशाला म्हणायचं? समजा आता बघा, या बाटलीत पाणी. बरोबर आहे. मग बाटलीत पाणी आहे. बाटलीत पाणी आहे म्हणजे काय? ते काय आहे? आपण द्रव पदार्थ म्हणतो. का म्हणतो? का तर याचा आकार निश्चित आहे का पाण्याचा? पाण्याचा सांगायचा, बाटलीचा म्हणत नाही मी. मी काय म्हणतोय? याच्यामध्ये असलेल्या पाण्याचा आकार निश्चित आहे नाही का? कारण मी ज्या भांड्यात किंवा ज्यात आता बाटलीत टाकले, नंतर मी काढून कशात तरी ठेवेन, तांब्यात ठेवेन किंवा पातेल्यामध्ये ठेवेन, तर ज्या भांड्यात किंवा ज्या पात्रात आपण द्रव पदार्थ टाकू त्या पद्धतीनं तो आकार त्या भांड्याचा धारण करेल. म्हणजे आता मी बाटलीत टाकले, नंतर मी जर जगमध्ये टाकलं किंवा तांब्यात टाकलं, तांब्याचा आकार पाणी घेईल. म्हणजेच द्रवाला निश्चित आकार आहे का? नाही, द्रवाला निश्चित आकार नसतो. पण आता यातलं जर पाणी समजा 1 लिटर असेल, यातलं जर पाणी 1 लिटर असेल आणि मी जर पातेल्यात ओतलं तर त्याचं आकारमान तेवढंच राहील, 1 लिटरच राहील. ते बदलेल का? 1 लिटर पाणी मी बाटलीतलं काढून पातेल्यात टाकलं की ते 2 लिटर होणार आहे? नाही. म्हणजेच त्याचं आकारमान जे आहे ते निश्चित असते. द्रवाचं आकारमान निश्चित आहे. निश्चित आकार नसतो पण आकारमान निश्चित आहे. येतं लक्षात? द्रव म्हणजे काय? द्रवाला आकार निश्चित नसतो पण आकारमान निश्चित आहे. यस. मग दोन कणामधील अंतर स्थायूंपेक्षा जास्त आहे का? का तर द्रवांमध्ये लांब लांब अंतर आहे. हे काय आहे? द्रव आहे. स्थायू आहे. स्थायूमध्ये जवळजवळ आहेत, हे द्रव आहे. द्रवामध्ये दोन कणांमधील अंतर स्थायूंपेक्षा जास्त असते. स्थायूंपेक्षा जास्त असते. कुठं? द्रवांमध्ये. द्रवांमध्ये दोन कणांमधील अंतर स्थायूंपेक्षा जास्त असते. दिसतंय का? बघा, स्थायूंपेक्षा अंतर तुम्हाला जास्त असेल त्यात. ठीक आहे. ह्या बेसिक प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायचं. आता वायू. वायूला काय आहे? निश्चित आकार आहे का? नाही. ज्या भांड्यात ठेवू, ज्या रूम मध्ये, आता या रूम मध्ये जी काही हवा आहे ती वायू आहे. बरोबर आहे. या रूम मध्ये जेवढा आकार आहे त्या आकारमानानुसार त्याचा आकार आहे. समजा मी याला बाटलीत किंवा एखाद्या डब्यात पॅक केलं तर त्या डब्यामध्ये जेवढी हवा असेल तेवढीच हवा असेल. म्हणजे त्याला निश्चित आकार आहे का? नाही. निश्चित आकार नाही आणि निश्चित आकारमान सुद्धा नाही.
येते लक्षात? वायूला निश्चित आकार नाही आणि आकारमानही निश्चित नाही. दोन कणांमधील अंतर काय असतं? खूप जास्त असतं. दोन कणांमधील अंतर खूप जास्त असतं, त्यामुळं आकर्षण शक्ती अत्यंत कमी असते. खूप कमी आकर्षण शक्ती असते. का? का तर त्यामध्ये दोन कणांमध्ये अंतर हे खूप आहे. वायूच्या दोन कणांमध्ये अंतर खूप असल्यामुळं त्यामध्ये आकर्षण शक्ती ही कमी असते. येस. आता आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारताना कुठे विचारतं? तर याच्यावरती. पहिल्यांदा काय होतं? बेसिक होतं. आयोग क्वेश्चन विचारताना कुठे विचारतं? या गुणधर्मांवरती क्वेश्चन विचारतं. स्थायूंचे गुणधर्म कोणते आहेत? वायूंचे गुणधर्म कोणते आहेत? यस. मग स्थायूंच्या गुणधर्मामध्ये पहिला गुणधर्म कुठला आहे? स्थायूंचा दृढता, रिजिडिटी. पहिला गुणधर्म कोणता आहे? दृढता, रिजिडिटी. म्हणजेच आता आपण ज्या पद्धतीने म्हणलं, हा जो पेन आहे, हा जो स्टायलस आहे, त्याला एक निश्चित आकार आहे. तो आकार बदलतो का स्वतःहून? नाही. तुमचा मोबाईल आकार बदलतो का? नाही. म्हणजेच कोणत्याही पदार्थाचा किंवा कोणत्याही स्थायू पदार्थाचा स्वतःहून स्वतःचा आकार न बदलणे. दृढता म्हणजे काय? स्वतःहून स्वतःचा आकार न बदलण्याचा जो गुणधर्म आहे त्याला म्हणतात दृढता. त्याला काय म्हणतात? दृढता. म्हणजेच रिजिडिटी असं म्हटलं जातं. कशाला? स्वतःहून स्वतःचा आकार न बदलण्याचा स्थायूंचा गुणधर्म. येतं का लक्षात? बघा, स्वतःहून स्वतःचा आकार न बदलण्याचा स्थायूंचा जो गुणधर्म असतो त्याला आपण काय म्हणतो? दृढता असं म्हणतो. यस. मग आहे काठिन्यता, हार्डनेस. हार्डनेस म्हणजे काय? काठिन्यता गुणधर्म, कठीण. स्थायूचं मटेरियल आपण ज्या पद्धतीने वापरू, ज्या पद्धतीने त्याला बनवू, त्या पद्धतीने त्याची कठीणता बदलत जाते. म्हणजे प्रत्येक स्थायूला हा कठीणता, काठिन्यता, हार्डनेस हा गुणधर्म असतोच. स्थायूंना काठिन्यता हा गुणधर्म असतोच. आणि स्थायूंची काठिन्यता मोजण्याचं जे एकक आहे ते कोणतं आहे? मोज एकक आहे. काय आहे? मोज प्रमाण हे एकक आहे. कोणतं? मोज हे एकक. हा तुमचा PYQ आहे बरं का. स्थायूंची काठिन्यता मोजण्याचे एकक कोणतं आहे? मोज. कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ दिलेला आहे? फ्रेडरिक मोह. फ्रेडरिक मोह या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ मोज हे एकक देण्यात आलेलं आहे. स्थायूंची काठिन्यता कोणत्या एककात मोजतात? हा याच पद्धतीचा तुमचा PYQ आहे. सेम वाक्य आहे. स्थायूंची काठिन्यता कोणत्या एककात मोजतात? एक मिनिट मी बघतो PYQ असेल तर तो इथे. नाही, इथे नाही आहे. ठीक आहे, असू दे. स्थायूंची काठिन्यता कोणत्या एककात मोजतात? तर तो काय आहे? मोज. यस. यस प्रियंका. यस यस. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. यस. स्थायूंची काठिन्यता मोज या एककात मोजतात. हा तुमचा PYQ आहे आणि सरळ सेवेसाठी एक्सपेक्टेड क्वेश्चन असेल. लक्षात राहू. यस. स्थितिस्थापकता. स्थितिस्थापकता म्हणजे काय? इलास्टिसिटी म्हणजे काय? समजा काही पदार्थांवरती आपण जर बल दिलं तर ते आकार बदलतात आणि जर त्याचं बल काढून घेतलं तर ते आहे त्या मूळ स्वरूपात परत येतात. काय होतं? काही स्थायूंवरती आपण जर बल लावलं किंवा दाब वापरला तर ते काही काळासाठी स्वतःचा आकार बदलतात. पण जर तो बल काढून घेतलं तर ते पुन्हा मूळ स्वरूपात येतात. त्याला म्हणतात स्थितिस्थापकता, इलास्टिसिटी. यस. त्याला काय म्हणतो? इलास्टिसिटी. मग उदाहरण काय आहे? रबर आहे, स्प्रिंग आहे, स्पंज आहे. रबर असेल, तुम्ही त्याच्यावरती प्रेशर दिलं की ते थोडा वेळ एक्सपांड होईल, थोडंसं लांब जाईल किंवा दबलं जाईल. आणि जर तुम्ही प्रेशर काढलं तर त्याचं जे मूळ रूप आहे त्या मूळ रूपात ते परत येईल. यस. रबर. स्प्रिंग असेल, स्प्रिंग तुम्ही दाबून ठेवली, स्प्रिंग दाबून ठेवली की आकार काय होतो? कमी होतो. ज्यावेळी तुम्ही त्याच्यावरचा भार काढाल किंवा दाब काढाल तर स्प्रिंग पुन्हा मूळ रूपात परत येते. स्पंज पण तसेच आहे. स्पंजला तुम्ही जोपर्यंत दाबून धराल
तोपर्यंत स्पंज दाबला जाईल. ज्यावेळी तुम्ही त्याच्यावरचा दाब काढाल त्यावेळी तो आहे त्या मूळ स्वरूपात येतो. त्याला आपण काय म्हणतो, स्थितिस्थापकता म्हणतो. यस, आयोगाने तुम्हाला हे विचारलेले आहेत बरं का क्वेश्चन. हे जे प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. PYQ आहे, नीट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला वाटत असेल एवढं सिंपल आयोग विचारतं का, जर तुम्ही PYQ काढून बघितलेत तर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स दिसतील. यस, त्यामुळे आयोग एवढं सिंपल विचारतं का, नाही का. आयोगाला जज करायला जायचं नाही. ठीक आहे, आपली विचारसरणी जिथं थांबते तिथून पुढे आयोगाची चालू होते. त्यामुळे आयोगाला जज करायला जायचं नाही. हे आयोगाने विचारलेले आहेत, खालीलपैकी कोणता गुणधर्म स्थायूंचा नाही, असं जर विचारलं आणि त्यात अ ब क ड ला मी हे ऑप्शन देईन, ई मध्ये एखादा कुठला तर देईन, मग त्यातलं अ ब क ब ई किंवा ड वगळता सर्व, ई वगळता सर्व असे ऑप्शन क्रिएट होतील. त्याप्रमाणे क्वेश्चन तयार होईल. त्यामुळे लक्षात ठेवा, स्थायूंचे गुणधर्म कोणकोणते आहेत. दृढता आहे, काठिण्यता आहे म्हणजे हार्डनेस आहे, स्थितिस्थापकता म्हणजे इलास्टिसिटी आहे, अकार्यता म्हणजे प्लास्टिसिटी आहे. अकार्यता म्हणजे काय आहे, प्लास्टिसिटी आहे. येस, बघा प्लास्टिसिटी म्हणजे काय आहे, एखाद्या मूलद्रव्यावरती किंवा काही पदार्थांवर जर बल दिलं तर ते पदार्थ आकार बदलतात आणि बल काढून घेतल्यानंतर ते स्वतःच्या मूळ स्वरूपात परत येत नाहीत. इलास्टिसिटी मध्ये काय होतं, स्थितिस्थापकतामध्ये ते बल काढून घेतल्यानंतर मूळ स्वरूपात येत होते. प्लास्टिसिटी मध्ये काय होतं, प्लास्टिसिटी मध्ये तुम्ही बल दिल्यानंतर ते आकार बदलतात, परंतु जर आपण एखाद्या पदार्थाचं बल काढून घेतलं तर ते पुन्हा मूळ स्वरूपात येत नाही. त्याला आपण काय म्हणतो, अकार्यता, प्लास्टिसिटी असं म्हणतो. उदाहरणार्थ काय असेल मग, प्लास्टिक असेल, कणकेचा गोळा असेल, चिखल असेल. बरोबर आहे, कणकेचा गोळा, चिखल हे कशाची उदाहरणं आहेत, प्लास्टिसिटीची उदाहरणं आहे. हे काय आहेत, स्थायूंचे गुणधर्म आहेत. मग काय आहे तुमचं, द्रवाचे गुणधर्म आहेत. द्रवांचे गुणधर्म, बघा द्रवांचे गुणधर्म. स्थायूंचे गुणधर्म किती होते, 4 होते. द्रवांचे गुणधर्म किती आहेत, 3 आहेत. द्रवांचे गुणधर्म कोणते कोणते, पहिला कोणता आहे, प्रवाहिता. प्रवाहिता म्हणजे फ्लुइडिटी. द्रव पदार्थ कोणताही उताराच्या दिशेनं वाहतो, त्याला आपण काय म्हणतो, प्रवाहिता. प्लस द्रवांचा पदार्थ, मी तुम्हाला जसं सांगितलं पाण्याचं उदाहरण, की आकार पात्राप्रमाणे, ज्या पात्रामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आपण द्रव पदार्थ टाकू किंवा ठेवू त्या भांड्याचा आकार द्रव पदार्थ धारण करतो असं आपण म्हणतो. यस, मग त्यांचा द्रवाचा जो प्रवाहीपणा आहे, प्रवाहीपणा हा त्यांच्या विषंदिता या गुणधर्मावरती अवलंबून आहे. द्रवाचा प्रवाहीपणा, द्रव किती फास्ट वाहते किंवा किती कमी प्रमाणात वाहते, हे जे आहे ते कशावरून ठरतं, द्रवांच्या विषंदिता या गुणधर्मावरती अवलंबून आहे. द्रवांची प्रवाहिता विषंदिता या गुणधर्मावर अवलंबून आहे. जर द्रवांचा विषंदीपणा जास्त असेल तर प्रवाहीपणा कसा असतो, कमी असतो. द्रवांचा विषंदीपणा जास्त असेल, विषंदीपणा म्हणजे विस्कॉसिटी त्याची जर जास्त असेल तर द्रव कमी प्रमाणात प्रवाही असतात, आणि जर विषंदी प्रमाण जास्त असेल तर ज्या द्रवांचा विषंदीपणा काय आहे, कमी असेल तर त्यांचा प्रवाहीपणा जास्त असतो. म्हणजेच द्रवांची प्रवाहिता ही द्रवांच्या विषंदितेला व्यस्तानुपाती असते असं आपण काय म्हणतो, द्रवांची प्रवाहिता ही द्रवांच्या विषंदितेला व्यस्तानुपाती असते. बरोबर आहे का, बघा जर विषंदीपणा जास्त प्रवाहिता कमी असेल, विषंदीपणा कमी असेल प्रवाहिता जास्त असेल. येते का लक्षात. यस, प्रियंका, अर्पिता, योगेश, शुभम, मोहसिन, यस लक्षात येते का बघा, सचिन. यस, विषंदीपणा
जर कमी असेल तर प्रवाहिता जास्त असते आणि विसंधीपणा जास्त असेल तर प्रवाहिता ही कमी असते. म्हणजेच विसंधीपणा ही प्रवाहितेशी व्यस्त प्रमाणात असते. कशी असते? व्यस्त प्रमाणात असते. त्याच्यानंतर पृष्ठताण, सरफेस टेन्शन. यस, पृष्ठताण आपण जे म्हणतो, पृष्ठताण. बर, यातलं काय राहिलेलं आहे आपलं मेन एसआय एकक. एसआय एकक काय आहे त्याचं? पास्कल सेकंद. पास्कल सेकंद. पास्कल का आहे? कारण त्याच्यावरती दाब आहे थोडासा, त्यामुळे तो प्रवाहीपणा वाढलेला आहे आणि एका सेकंदात किती अंतर जाते त्यासाठी म्हणून ते पास्कल वापरलेलं आहे. पास्कल सेकंद हे त्याचं एसआय एकक आहे. यस, कळतंय? पृष्ठताण. पृष्ठताण काय असतो? पृष्ठताण म्हणजे काय सांगा बरं? पृष्ठताण म्हणजे काय? समजा एखाद्या द्रवाला आपण जर ताण देऊन जर कमी केलं किंवा प्रेशर देऊन कमी केलं तर ते जेवढी कमीत कमी जागा व्यापते, जेवढी कमीत कमी आकुंचन जेवढं कमीत कमी क्षेत्रफळ किंवा जागा व्यापते त्याला आपण म्हणतो पृष्ठताण असं म्हणतो. त्या सरफेसचा, त्या पदार्थाचा पृष्ठताण असं आपण म्हणतो. येते लक्षात? यस. मग पृष्ठताण जो आहे तो कसा आहे? तापमानानुसार कमी होत जातो. तापमानानुसार कमी होत जातो. पृष्ठताण काय होतो? तापमानामुळं कमी होत जातो. म्हणजे तापमान वाढलं की पृष्ठताण वाढतं. तापमान वाढल्यामुळे काय होतं? कणांची गतीची ऊर्जा वाढते. तापमान वाढल्यामुळे काय होतं? कणांमध्ये, आज ज्या पदार्थामध्ये कण आहेत त्यांची गरम झाल्यामुळे काय होते? गतीची ऊर्जा ऑटोमॅटिक वाढते. गतीची ऊर्जा वाढल्यामुळे काय होतं? त्यांमध्ये आकर्षण शक्ती जी आहे, एकमेकांना बांधून ठेवणारी जी आकर्षण शक्ती आहे, ज्याला आपण आंतररेणुवीय बल म्हणतो, जे एकमेकांना किंवा रेणूंना एका ठिकाणी बांधून ठेवतं, ते आंतररेणुवीय बल जे आहे ते कमी होत. ते काय होतं? कमी होतं. एवढं लक्षात ठेवायचं. तापमानानुसार तुमचा पृष्ठताण काय होतो? बदलतो, कमी होत जातो. जर तापमान वाढलं तर आंतररेणुवीय आकर्षण कमी होते. तापमान वाढल्यानंतर आंतररेणुवीय आकर्षण कमी होते आणि क्रांतिक तापमानाला, क्रिटिकल टेम्परेचर जे आहे, क्रिटिकल टेम्परेचरला द्रवाचा पृष्ठताण किती असतो? 0 असतो. हे वाक्य नीट लक्षात ठेवायचं. क्रांतिक तापमानाला द्रवाचा पृष्ठताण हा 0 असतो. हे वाक्य लक्षात ठेवायचं. मग याचं एसआय एकक काय आहे? न्यूटन पर मीटर. याचा एकक काय आहे? पृष्ठताणचं, सरफेस टेन्शनचं न्यूटन पर मीटर. का? का तर एखाद्या एकक क्षेत्रफळावरती असणारा तो दाब किंवा ताण. यस, दाब किंवा ताण आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? पृष्ठताण म्हणतो. आणि त्याचं याचा एकक म्हणून काय आहे? न्यूटन पर मीटर आहे. येते का लक्षात? बघा, म्हणून त्याचं एकक काय आहे? न्यूटन पर मीटर आहे. त्याच्यानंतर केशिकत्व क्रिया, कॅपिलरी ऍक्शन. आता बघा, तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे जाता, रेस्टॉरंटमध्ये वगैरे जाता, काहीतरी खाण्यासाठी वगैरे, समजा तिथं पाणी वगैरे सांडलं तर तुम्ही काय करता? लगेच टिश्यू पेपर गोळा करता आणि त्याच्यावरती ठेवता. आणि टिश्यू काय करतं? ते पाणी ऍब्सॉर्ब करून घेतं. बरोबर आहे? पाणी काय करतं? ऍब्सॉर्ब करून घेतं. ते जे टिश्यू पाणी ऍब्सॉर्ब जे करून घेतं त्यालाच आपण म्हणतो केशिकत्व क्रिया किंवा कॅपिलरी ऍक्शन असं म्हणतो. म्हणजेच त्या सूक्ष्म जे काही टिश्यू पेपर मध्ये जे काही छिद्र आहेत किंवा जो पदार्थ आहे त्यात पाणी वरपर्यंत शोषून घेतलं जातं, त्याला आपण म्हणतो केशिकत्व क्रिया. किंवा तुम्ही कंदील किंवा देवाच्या समोरचा दिवा वगैरे बघता. बरोबर आहे? चिमणी वगैरे आपण लावतो, कंदील लावतो, देवाच्या समोर दिवा लावतो. बरोबर आहे? मग दिवा लावताना आपण काय केलं असतं? बघा, दिवा ज्यावेळी लावतो तर खाली तेल आहे, त्यामध्ये कापूस, आपण कापसाची वात ठेवलेली असते आणि दिवा वरती तेवत असतो. बरोबर आहे? दिवा आपण वरती पेटवतो. म्हणजेच तो कापूस काय करतो? खालचं तेल शोषून त्या आगीपर्यंत पोहोचवतो वरती, आणि त्यामुळं तो दिवा तेवत राहतो, पेटत राहतो. बरोबर आहे? ते तेल शोषण्याची जी क्रिया आहे वातीकडून, त्या दिव्याकडून, त्याला आपण काय म्हणतो? केशिकत्व क्रिया किंवा कॅपिलरी ऍक्शन. त्याला आपण काय म्हणतो? कॅपिलरी
ऍक्शन, बरोबर आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, कॅपिलरी ऍक्शन असं म्हणतो. मग केशिकत्व उदाहरण तुम्हाला माहिती आहे, उदाहरणं काय आहेत केशिकत्वाची? बघा, केशिकत्व क्रियेचे उदाहरण म्हणजे तुमचं टिश्यू पेपर आहे, तुमच्या झाडांची वाढ आहे, झाडांना पाणी क्षार कसे मिळतात, खालून वर येतात ना, ते काय आहे, केशिकत्व क्रिया आहे. बरोबर, तुम्ही दिवा लावता, कंदील लावता, बरोबर, ते दिवा लावता, कंदील लावता म्हणजे काय करतात, ती काय आहे, कॅपिलरी ऍक्शन आहे. बरोबर, समजा आता इथं उदाहरण कशाच दिले तुम्हाला, परीक्षा नळीचं दिलं आहे. बरोबर, परीक्षा नळीचं उदाहरण, तुम्ही कोणतीही परीक्षा नळी असेल, तुम्ही जर पाण्यात बुडवली तर त्यामध्ये एकतर पाण्याची पातळी वाढते किंवा कमी होते. बरोबर आहे, पाण्याची पातळी वाढते किंवा कमी होते. बरोबर, जो पदार्थ काचेला ओलसर बनवतो, म्हणजे काचेला चिटकून असतो, काचेवरती पाणी साठून राहतं, तो पदार्थ, त्या पाण्याची पातळी वाढते. पाण्याची पातळी कोणती वाढते, जो पदार्थ परीक्षा नळीच्या काचेला ओलसर बनवतो. जो पदार्थ परीक्षा नळीच्या काचेला ओलसर बनवतो, त्या पदार्थाची पाण्याची पातळी वाढते, आणि जो पदार्थ ओलसर बनवत नाही, जो पदार्थ काचेला ओलसर बनवत नाही त्याला आपण काय म्हणतो, पाण्याची पातळी कमी इथं होते. यस, त्याला आपण म्हणतो पाण्याची पातळी कमी होते. मग कोहिजिव्ह फोर्स, आता आंतररेणुवीय बल जे आहेत, आपण इथं म्हटलेलं आहे आंतररेणुवीय बल. आंतररेणुवीय बल म्हणजे काय आहेत, त्याचे दोन प्रकार आहेत, कोहिजिव्ह फोर्स आणि ऍडहेजिव्ह फोर्स. कोहिजिव्ह फोर्स म्हणजे काय, एकाच पदार्थाच्या दोन रेणूंमध्ये, काय आहे, कोहिजिव्ह फोर्स, एकाच पदार्थाचे दोन रेणू, एकाच पदार्थाच्या दोन रेणूंमध्ये असणारे बल, दोन रेणूंमध्ये असणारे जे बल आहे त्याला आपण म्हणतो कोहिजिव्ह फोर्स. दोन म्हणजे एकाच पदार्थ, साखर असेल, साखरेच्या दोन कणांमध्ये, दोन रेणूंमध्ये असणारं जे बल आहे त्याला म्हणतात कोहिजिव्ह फोर्स. आणि ऍडहेजिव्ह फोर्स म्हणजे काय, दोन भिन्न पदार्थांच्या रेणूंमध्ये असणारे बल. दोन भिन्न पदार्थांच्या दोन रेणूंमध्ये असणारं जे बल आहे त्याला आपण म्हणतो ऍडहेजिव्ह फोर्स. त्याला आपण काय म्हणतो, ऍडहेजिव्ह फोर्स असं म्हणतो. कोहिजिव्ह फोर्स काय आहे, एकाच पदार्थाचे दोन समान रेणू असतील, एकाच पदार्थाचे दोन रेणू असतील तर त्यांच्यामध्ये असणारं जे बल आहे त्याला आपण म्हणतो कोहिजिव्ह फोर्स. आणि ऍडहेजिव्ह फोर्स कशाला म्हणतो, दोन भिन्न पदार्थांच्या रेणूंमध्ये असणारं जे बल आहे त्याला आपण म्हणतो ऍडहेजिव्ह फोर्स असं आपण म्हणतो. येते का लक्षात, बघा. येस, येते का लक्षात, बघा. आता बघा, जर ऍडहेजिव्ह फोर्स कोहिजिव्ह फोर्स पेक्षा जास्त असेल, ऍडहेजिव्ह फोर्स कोहिजिव्ह फोर्स पेक्षा जास्त असेल, आंतररेणुवीय बल हे कोहिजिव्ह फोर्स जे आहे, कोहिजिव्ह फोर्स हे ऍडहेजिव्ह फोर्स पेक्षा जर कमी असेल तर द्रवाचा पृष्ठभाग अंतर्वक्र असेल, द्रवाचा पृष्ठभाग अंतर्वक्र असेल, द्रवाचा पृष्ठभाग काय म्हणतोय, अंतर्वक्र असेल तर पृष्ठताणामुळे लावलेलं बल कसं असेल, जर या कंडिशन मध्ये पृष्ठताणानं लावलेलं बल हे वरच्या दिशेनं असेल, ऍडहेजिव्ह फोर्स
हे कोहेसिव्ह फोर्स पेक्षा जास्त असेल तर पृष्ठताणाने लावलेलं बल हे नेहमीसाठी वरच्या दिशेनं असते. लक्षात ठेवायचा, कोहेसिव्ह फोर्स हे ऍडहेसिव्ह फोर्स पेक्षा कमी असेल तर द्रवाचा पृष्ठभाग अंतर्वक्र असेल तर पृष्ठताणामुळे लावलेले बल हे नेहमी वरच्या दिशेने प्रयुक्त होते. यस, आणि त्यामुळं त्याचं परिणामी बल सुद्धा कसं प्रयुक्त होतं, वरच्या दिशेनं प्रयुक्त होतं. परिणामी बल कसं होतं, वरच्या दिशेनं प्रयुक्त होतं. यस, आणि हे दोन्हीही बल वरच्या दिशेनं प्रयुक्त झाल्यामुळं या द्रवाच्या आतला जो दाब आहे काय होतो, कमी होतो. दोन्हीही बल बघा, हे पृष्ठताणा म्हणून लावलेलं बल आहे ते वरच्या बाजूला आहे. हे काय आहे, पदार्थाचं परिणामी बल आहे ते पण वरच्या बाजूला. त्यामुळे काय होतं, खालचा जो भाग आहे, द्रवाच्या आतला खालचा भाग आहे, तिथं दाब जो आहे तो कमी होतो. काय होतं, तिथं दाब हा कमी होतो. येते का लक्षात? यस. जर कोहेसिव्ह फोर्स हे ऍडहेसिव्ह फोर्स पेक्षा जास्त असेल, जर कोहेसिव्ह फोर्स हे ऍडहेसिव्ह फोर्स पेक्षा जास्त असेल, द्रवाचा पृष्ठभाग जर बहिर्वक्र असेल तर पृष्ठताणानं लावलेलं बल हे कसं असेल, खालच्या दिशेनं असेल आणि परिणामी बल सुद्धा कसं असेल, खालच्या दिशेनं असेल. बरोबर आहे का? बहिर्वक्र बघ, हे कशाचं आहे, कोहेसिव्ह फोर्स जर ऍडहेसिव्ह फोर्स पेक्षा जास्त असेल तर पृष्ठताणानं लावलेलं बल हे खालच्या दिशेनं असेल आणि याचं परिणामी बल जे आहे, इफेक्टिव्ह फोर्स जो आहे तो सुद्धा कुठं असेल, खालच्या दिशेनं असल्यामुळं पाण्याच्या आतील किंवा द्रवाच्या आतील दाब जो आहे कुठला, इथला दाब काय होईल, वाढेल. दाब काय होतो, वाढतो. दाब वाढतो. यस, येते का लक्षात? बघा, तुम्हाला आयोगाने इथं आतापर्यंत क्वेश्चन विचारलेला नाहीये. जर आता कन्सेप्च्युअल क्वेश्चन आत जाऊन विचारायचं असेल तर आयोग तुम्हाला इथं क्वेश्चन विचारू शकेल. पृष्ठताणामुळे बहिर्वक्र भाग आणि अंतर्वक्र भाग जो आहे त्यामध्ये तुमचं काय आहे, जर ऍडहेसिव्ह फोर्स म्हणजे काय, दोन भिन्न पदार्थांच्या दोन रेणूंमध्ये असणारं बल, तर आपण म्हणतो ऍडहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे एकाच पदार्थाच्या दोन रेणूंमध्ये असणारं जे बल आहे त्याला आपण म्हणतो ऍडहेसिव्ह फोर्स असं म्हणतो. यस, कळतंय का? बघा, ह्याच्यावरती आयोग प्रश्न विचारेल. आता विचारला तर पुढं मग आहे तुमचं वायूंचं गुणधर्म. वायूंचं गुणधर्म किती आहेत, एकच आहे, संपीड्यता. वायूंचा गुणधर्म किती आहेत, एकच आहे. यात काय आहे, संपीड्यता, कॉम्प्रेसिबिलिटी. बरोबर आहे का? यस. मग काय सांगितलंय, वायूंवरती जर दाब निर्माण केला, काय सांगितलंय, दाब निर्माण केला किंवा तापमान जर कमी केलं तर त्यांचं आकुंचन होऊन त्याचं द्रवात रूपांतर होतं. बरोबर आहे का? आपला एलपीजी सिलेंडर जो आहे तो तर काय केलं आहे, प्रेशर देऊन आपण गॅस भरतो आणि त्याचं रूपांतर कशात होतं, द्रव रूपात होतं. एलपीजी सिलेंडर ते काय आहे, कंप्रेसिबिलिटी, संपीड्यता हा गुणधर्म कुणाचा आहे, वायूंचा आहे. काय सांगितलंय, जर वायूंवरती दाब निर्माण केला किंवा त्यांचं तापमान जर कमी केलं तर वायू हे कशात असतात, आकुंचन होऊन द्रव रूपांतरात रूपांतरित होतात. मग एलपीजी आपण ज्याला म्हणतो, एलपीजी लिक्विड पेट्रोलियम गॅस, हे कशाचं उदाहरण आहे, याचंच उदाहरण आहे कंप्रेसिबिलिटीचं. सीएनजी आपण जे वापरतो वाहनामध्ये, सीएनजी जे वापरतो, कंप्रेस्ड नॅचरल गॅस, ह्याचं उदाहरण काय आहे, संपीड्यताचंच तेही उदाहरण आहे. येतं लक्षात? यस. आता तुम्ही कोल्ड्रिंक वगैरे पिता, त्यामध्ये CO2 वगैरे भरलेला असतो. बरोबर? तो CO2 वगैरे जो गॅस तयार होतो, तुम्ही काय म्हणतात त्याला, कोल्ड्रिंकचं ज्यावेळी झाकण ओपन करता त्यावेळी तुम्हाला आवाज येतो गॅस एकदम लीक झाल्याचा. तो गॅस लीक होतो म्हणजे काय, द्रव पदार्थात तो प्रेशर देऊन भरलेला आहे गॅस, म्हणून कोल्ड्रिंक मध्ये तुमच्या तिथं काय असतो, गॅस साठवलेला असतो किंवा मिक्स केलेला असतो. येतो लक्षात? तो प्रेशर देऊन केला असतो. म्हणजे कोणती प्रॉपर्टी वापरलेली आहे, कंप्रेसिबिलिटी
ही प्रॉपर्टी त्याची वापरलेली आहे. यस. मग आहे आदर्श वायू कन्सेप्ट, आयडियल गॅस. आयोग सध्या या पॉइंट वरती क्वेश्चन विचार चालू करत्या. आयोग सध्या तुम्हाला या आयडियल गॅसशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारत आहे. त्यामुळे हा कन्सेप्ट नीट लक्ष देऊन बघा. हा कन्सेप्ट नीट लक्ष देऊन बघा. का तर आयोग जे क्वेश्चन सध्या विचारत आहे केमिस्ट्रीमध्ये गॅसेस रिलेटेड ते या इक्वेशनशी विचारत आहे. म्हणजे आदर्श वायू. आदर्श वायू म्हणजे काय आहे? ज्या वायूचे कण अत्यंत नगण्य जागा व्यापतात, म्हणजे न मोजता येण्यासारखी, म्हणजे अत्यंत नगण्य म्हणजे खूप कमी प्रमाणात जागा व्यापतात कोणत्याही वायूचे, आणि त्या वायूंमध्ये कोणतीही आंतरक्रिया नसते. म्हणजे ज्या वायूंच्या कणांमध्ये कोणतीही आंतरक्रिया नसते त्यांना आपण काय म्हणतो? आदर्श वायू असं म्हणतो, आयडियल गॅसेस असं म्हणतो. ज्या वायूचे कण अत्यंत नगण्य जागा व्यापतात किंवा त्यांच्यात कोणतीही आंतरक्रिया नसते, त्यांच्यात कोणतीही आंतरक्रिया नसते, त्याला आपण काय म्हणतो? आदर्श वायू असं म्हणतो. आता या आदर्श वायूच्या कंडिशन्स ज्या आहेत, तापमान, दाब, बल, या ज्या गोष्टी आहेत, तापमान, दाब आणि बल, या गोष्टींमध्ये जर फरक केले तर त्याच्यावरून काही गॅस इक्वेशन्स जे आहेत किंवा काही नियम जे आहेत ते तयार झालेले आहेत. आणि ते जर नियम, आयोग सध्या प्रश्न जे विचारत आहे या कन्सेप्टवरती, ते या नियमवरतीच प्रश्न विचारत आहे आणि ते नियम तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. त्या नियमवरतीच आयोग प्रश्न विचारत आहे. या चॅप्टरमध्ये आयोग सध्या प्रश्न कुठे विचारत आहे? तर हे जे नियम आहेत, बॉयलचा नियम, चार्ल्सचा नियम, अवोगॅड्रोज लॉ आहे, गेलुसॅक्स लॉ आहे, याच्यावरती आयोग प्रश्न विचारत आहे. त्यामुळं त्या गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या. त्या गोष्टी काय करायच्या? नीट लक्षात ठेवायच्या. आदर्श वायूंचं इक्वेशन, आयडियल गॅस कॉन्स्टंट इक्वेशन जे आहे ते आयोगाने विचारले. काय आहे? PV इज इक्वल टू nRT. PV इज इक्वल टू nRT. ठीक आहे. गॅस इक्वेशन आहे, आयडियल गॅस इक्वेशन, आदर्श वायू समीकरण याला म्हणतात. काय म्हणतात? आदर्श वायू समीकरण, आयडियल गॅस इक्वेशन. PV इज इक्वल टू nRT. आयडियल गॅस इक्वेशन आहे. काय आहे? PV इज इक्वल टू nRT. आणि हा PYQ आहे. हे जे इक्वेशन आहे हे तुमचं PYQ आहे. आदर्श वायूंचे योग्य समीकरण ओळखा, असा तुमचा क्वेश्चन होता आणि तो तुमचा PYQ आहे. आयोगाने काय केलं आहे? डायरेक्ट तुम्हाला इथं आयोगाने चेंज केलंय. काय केलंय? PV इज इक्वल टू RT इकडे आणलेलं आहे खाली, इज इक्वल टू N. यस यस यस. हिस्ट्रीचे सर सध्या सुट्टीवरती आहेत 6-7 तारखेपर्यंत, काहीतरी घरी त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं, त्यामुळे ते आजार घरी असल्यामुळं त्यांचे लेक्चर झालेले नाहीत हिस्ट्रीचे. ते 7 किंवा 8 तारखेला येतील, तेव्हापासून हिस्ट्रीचे लेक्चर चालू होतील. पण यस, तेव्हापासून हिस्ट्रीचे लेक्चर चालू होते. आता सोमवार, मंगळवार, बुधवार आपले केमिस्ट्री लेक्चर होतील या आठवड्यात आणि पुढच्या आठवड्यात. केमिस्ट्री आपलं संपेल, पुढच्या आठवड्यात आपलं केमिस्ट्री आपण संपवूयात पूर्ण. त्या पद्धतीने आपण पुढे जायचं आहे. यस, बघा मग आदर्श वायूमध्ये काय सांगितलं इक्वेशन? PV इज इक्वल टू nRT. हे इक्वेशन तुम्ही नीट ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? PV इज इक्वल टू nRT. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. PV इज इक्वल टू nRT, आयडियल गॅस इक्वेशन. आणि आयोगाने हा PYQ विचारलेला, म्हणजे हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. हे जर इक्वेशन तुमच्या लक्षात राहिलं, तर तुमच्या लक्षात हे बाकीचे नियम पाठ करायची गरज पडत नाही. बाकीचे जे नियम आहेत ते पाठ करण्याची गरज पडणार नाही. यस, PV इज इक्वल टू nRT. आता P म्हणजे काय आहे? प्रेशर, दाब आहे. V म्हणजे व्हॉल्यूम आहे. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहेत किंवा ते ऍटम्स जे आहेत, नंबर ऑफ मोल्स जे आहेत ते आहे. R म्हणजे काय? गॅस कॉन्स्टंट. याला काय म्हणतात?
युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, गॅस स्थिरांक असं त्याला म्हणतात, वैश्विक गॅस स्थिरांक असं त्याला म्हटलेलं आहे. आणि टी म्हणजे काय आहे, टेम्परेचर आहे. ठीक आहे, पी म्हणजे प्रेशर आहे, व्ही म्हणजे व्हॉल्यूम आहे, टी म्हणजे टेम्परेचर आहे, आर म्हणजे वैश्विक गॅस स्थिरांक असं त्याला आपण म्हणतो. सचिन, मोहसिन, यस 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 यस, लेट जॉईन झालेला आज. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बघा मग आता बॉइल्सचा नियम, प्रत्येक नियमासाठी तुम्हाला काहीतरी गोष्टी स्थिर ठेवायच्या आणि त्यानुसार होणाऱ्या गोष्टींचा फरक तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. बरोबर आहे. बघा मग बॉइलचा नियम तुम्हाला काय सांगतोय, बॉइल्सचा नियम तुम्हाला सांगतोय जेव्हा तुम्ही टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवाल, जेव्हा तुम्ही तापमान स्थिर ठेवाल, तेव्हा विशिष्ट वायूचा दाब, विशिष्ट वस्तुमानाच्या वायूचा दाब ह्या त्याच्या वस्तुमानाशी किंवा आकारमानाशी, व्हॉल्यूमशी व्यस्त प्रमाणात बदलतो. काय सांगतोय, जेव्हा तुमचा कोणताही वायूचा दाब, विशिष्ट वस्तुमानाच्या वायूचा दाब हा त्याच्या आकारमानाशी व व्हॉल्यूमशी व्यस्तानुपाती असतो. काय असतो, व्यस्तानुपाती म्हणजे व्यस्त प्रमाणात बदलतो. कधी, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, कॉन्स्टंट टेम्परेचर. येते का लक्षात. जर तुमचं तापमान जर स्थिर ठेवलं, तापमानात काहीही बदल केला नाही, तर तुमच्या त्या वायूच्या, विशिष्ट वस्तुमानाच्या वायूचा दाब हा आकारमानाशी व्यस्त प्रमाणात बदलतो. म्हणजे जर दाब जास्त असेल तर आकारमान कमी असेल, म्हणजे आकारमान कमी असेल तर दाब जास्त असेल आणि आकारमान जास्त असेल तर दाब कमी असेल. कधी, स्थिर तापमानावर. येते का लक्षात. तापमान स्थिर असेल तर तुमचं हे बॉइल्स लॉ असं काम करतं. त्याच्यानंतर आहे चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ काय सांगतो, ज्यावेळी तुम्ही प्रेशर कॉन्स्टंट ठेवाल, दाब स्थिर असेल, ज्यावेळी तुम्ही दाब स्थिर ठेवाल किंवा प्रेशर कॉन्स्टंट असेल, त्यावेळी व्हॉल्यूम जे आहे, ज्यावेळी तापमान कॉन्स्टंट आहे त्यावेळी आकारमान जे आहे ते तापमानाशी समप्रमाणात बदलते. आकारमान हे तापमानाशी समप्रमाणात बदलते, समप्रमाणात असते. म्हणजेच तुमचं तापमान वाढलं तर आकारमान वाढेल आणि तापमान कमी झालं तर आकारमान कमी होईल. म्हणजे या पद्धतीनं तुमचा चार्ल्स लॉ आहे. बॉइल्स लॉ मध्ये आपण काय कॉन्स्टंट ठेवलेलं आहे, तापमान. आणि नातं ते रिलेशन कशाचं सांगतंय, प्रेशर आणि व्हॉल्यूम, म्हणजे दाब आणि आकारमानामध्ये ते रिलेशन सांगतं. यस. चार्ल्सचा नियम मध्ये तुम्हाला स्थिर काय ठेवलंय, कॉन्स्टंट काय आहे, प्रेशर आहे. बरोबर, प्रेशर आहे. आणि रिलेशन कशात सांगते ते, आकारमान आणि निरपेक्ष तापमानाशी त्याचं नातं सांगतं. येते लक्षात. त्याच्यानंतर गेलुसक्स लॉ, गेलुसक्स लॉ. गेलुसक्स लॉ काय सांगतं, ज्यावेळी तुम्ही आकारमान स्थिर ठेवाल, म्हणजे तुमचं वायूंचं व्हॉल्यूम जे आहे, व्हॉल्यूम जर तुम्ही कॉन्स्टंट ठेवलं, व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट ठेवलं तर त्या वायूचा दाब हा त्या तापमानाशी, निरपेक्ष तापमानाशी समप्रमाणात बदलतो. कसा असतो, समप्रमाणात, नेहमी समप्रमाणात, समानुपाती असतो. म्हणजेच जसं तिकडे बघितलं तसंच, तापमान बदललं दाब बदलेल, तापमान वाढलं की दाब कमी दाब वाढेल आणि तापमान कमी झालं की दाब सुद्धा कमी होईल. समप्रमाणात आहे. म्हणून तुम्हाला मी म्हटलं, लक्षात ठेवताना तुम्हाला काय ठेवायचंय, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. बघा आता चार्ल्स लॉ मध्ये आपण काय बघितलं, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं. बघा काय लक्षात ठेवायचं आहे, पी, व्ही आणि टी हे जर तुम्ही नीट लक्षात ठेवलं एवढं समीकरण. आता बघा, जर प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर हा तुमचा चार्ल्स लॉ आहे. बरोबर. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं तर हा तुमचा गेलुसक्स लॉ आहे. येतं लक्षात. जर का हे ठेवलं तर व्ही आपण इकडे आणलं, गुणाकारातलं व्ही जर इकडे आणलं तर ते काय होईल, छेदस्थानी येईल. म्हणजे काय होईल, हा तुमचा बॉइल्स लॉ होईल. येतं लक्षात. म्हणून इक्वेशन लक्षात ठेवताना काय ठेवायचं तुम्हाला, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी हे लक्षात ठेवायचं आहे. कळतंय का. यस. योगेश, मोहसिन, प्रियांका, सचिन, अर्पिता, कळतंय.
कळतंय का? बघा इथपर्यंत कळतंय का सगळ्यांना? नेक्स्ट, ॲव्होगॅड्रोज लॉ. यस, ॲव्होगॅड्रोज लॉ बघायचं. ॲव्होगॅड्रोज नियम काय सांगतोय? तापमान तसेच दाब, तापमान आणि दाब हे जर स्थिर ठेवले, बघा इथं काय ठेवलंय? तापमान आणि दाब, प्रेशर, टेम्परेचर अँड प्रेशर जर कॉन्स्टंट ठेवला असेल, बघा इथं दोन गोष्टी स्थिर आहेत. आतापर्यंत आपण काय केलं होतं? एकच गोष्ट स्थिर ठेवली होती, बरोबर आहे. आता इथं दोन गोष्टी स्थिर आहेत, तापमान आणि दाब. स्थिर असताना समान आकारमानाच्या सर्व वायूंमध्ये असलेल्या रेणूंची संख्या नेहमी समान असते. काय सांगितलंय? तापमान आणि दाब स्थिर असताना समान आकारमानाच्या सर्व वायूंमध्ये, समान आकारमानाच्या सर्व वायूंमध्ये असलेल्या रेणूंची संख्या ही नेहमी समान असते. म्हणजेच इक्वेशन मधलं काय बघितलं आपण? पीव्ही इज इक्वल टू NRT. त्यातलं एन जे आहे, आता यात कॉन्स्टंट काय आहे? ऑलरेडी हा एक तुमचा कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि आता इक्वेशन ॲव्होगॅड्रोच्या नियम मध्ये आपण कॉन्स्टंट काय ठेवलंय? प्रेशर आणि टेम्परेचर. मग व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. म्हणजेच तुमच्या आकारमानानुसार तुमच्या नंबर ऑफ रेणूंची संख्या कमी किंवा जास्त होते. आकारमान कमी, रेणूंची संख्या कमी. आकारमान जास्त, रेणूंची संख्या जास्त. बरोबर आहे. या पद्धतीनं ते इक्वेशन तुमचं तयार होईल. काय आहे ते? ॲव्होगॅड्रोज लॉ. ॲव्होगॅड्रोज लॉ मध्ये काय काय कॉन्स्टंट ठेवलंय? स्थिर काय काय ठेवलंय? तापमान आणि दाब हे आपण स्थिर ठेवलेले आहेत. येतं लक्षात? यस. मग ते काय सांगतंय? समान आकारमानाच्या सर्व वायूंमध्ये, समान आकारमानाच्या सर्व वायूंमध्ये असलेल्या रेणूंची संख्या नेहमी समान असते. यस, येतं लक्षात? सचिन, मोहसिन, योगेश, प्रियांका, अर्पिता सांगा, लक्षात येतंय? हे आहेत तुमचे ॲव्होगॅड्रोज लॉ. त्याच्यानंतर काय आहे? आदर्श वायूंचा नियम. आता आदर्श वायूंचा नियम जो आहे तो काय सांगतोय? जोपर्यंत एखाद्या वायूचे वस्तुमान आणि त्यातील कणांचे प्रमाण स्थिर असते. काय सांगितलंय? एखाद्या वायूचे वस्तुमान आणि कणांचे प्रमाण स्थिर असते तोपर्यंत त्या वायूचा दाब, आकारमान आणि तापमान हे एकमेकांना समानुपाती असतात. काय सांगितलंय? एखाद्या वायूचं वस्तुमान म्हणजे मास आणि त्यातील कणांचे प्रमाण हे जोपर्यंत स्थिर आहे तोपर्यंत दाब, आकारमान आणि तापमान हे एकमेकांना समानुपाती असतात. आणि त्याचं इक्वेशन म्हणजेच काय आहे? पीव्ही इज इक्वल टू NRT. याला आपण म्हटलेलं आहे आयडियल गॅस इक्वेशन. आणि यातलं आर म्हणजे काय आहे? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, जागतिक गॅस स्थिरांक असं आपण त्याला म्हणतो. त्याची हे काय आहे? व्हॅल्यू 0.0821 ॲटमॉस्फेरिक लिटर पर मोल पर केल्विन. 0.0821 ॲटमॉस्फेरिक लिटर पर मोल पर केल्विन. ही व्हॅल्यू नीट लक्षात ठेवायची आहे. ही व्हॅल्यू नीट लक्षात ठेवायची आहे. तुमचा 2023 चा हा PYQ आहे. कधीचा आहे? 2023 चा हा PYQ आहे. येते का लक्षात? बघा 2023 चा हा PYQ. त्यांनी डायरेक्ट विचारलेला प्रेशर किती आहे? 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, 1 वातावरणीय दाब. यस, तेवढं त्यांनी सांगितलेलं आहे. 1 वातावरणीय दाब असताना त्यांनी डायरेक्ट व्हॅल्यू दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने त्यांनी विचारलेलं आहे. जो आपल्याला काय सांगितलंय? जोपर्यंत एखाद्या वायूचं वस्तुमान आणि त्यातील कणांचं प्रमाण हे स्थिर आहे तोपर्यंत त्या वायूचा दाब,
आकारमान आणि तापमान हे एकमेकांना समानुपाती असतात. आयोगाने डायरेक्ट ही किंमत विचारलेली आहे. कशी विचारलेली आहे ते पण तुम्हाला मी सांगतो. काय विचारलेलं आहे, जर 1 मोल आदर्श वायूचे आकारमान, मानक तापमान आणि दाबाला 22.4 लिटर असेल तर सर्वंकष वायू स्थिरांक R हा डॅश डॅश असतो. आणि पहिलाच ऑप्शन तुम्हाला ही किंमत दिली आहे 0.0821 ऍटमॉस्फेरिक लिटर पर मोल पर केल्विन. येते का लक्षात? 22.4 लिटर एवढं जर वस्तुमान असेल, हे सर्वसामान्य काय आहे, व्हॉल्यूम आहे. त्या आकारमानाला मानक तापमान आणि दाबाला, मानक तापमान म्हणजेच स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर, स्थिर दाब आणि तापमान असेल. स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे रूम टेम्परेचर पकडा, स्टँडर्ड टेम्परेचर जे आहे ते पकडलं असेल, आणि स्टँडर्ड प्रेशर जे असेल 1 ॲटमॉस्फेरिक, 1 वातावरणीय दाब, ज्याला आपण काय म्हणतो स्टँडर्ड प्रेशर असं म्हणतो, 1 वातावरणीय दाब असेल आणि स्थिर तापमान असेल, त्यावेळेस त्याचं जे काही त्याचं व्हॉल्यूम आहे त्याचं युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट किती व्हॅल्यू आहे, 0.0821 ॲटमॉस्फेरिक लिटर पर मोल पर केल्विन. आणि इथंच तुमचा PYQ आहे. येते का लक्षात? बघा, ठीक आहे, इथंच तुमचा PYQ आहे. 2023 चा PYQ आहे. लक्षात येतोय का? बघा, यस, लक्षात येतोय. मग बघा, मग आतापर्यंत स्थायू, द्रव, वायू या 3 अवस्था आपण बघितलेल्या आहेत. मग चौथी अवस्था जी आहे स्थायू, आपली चौथी जी अवस्था आहे पदार्थाची कुठली आहे, आयनायू अवस्था, प्लाझ्मा स्टेट ज्याला आपण म्हणतो, आयनायू अवस्था, प्लाझ्मा स्टेट असं आपण ज्याला म्हणतो. ते काय आहे, प्लाझ्मा स्टेट ही अति उच्च तापमानाला असणारी अवस्था. कधी असते, अति उच्च तापमान. आयनायू अवस्था किंवा प्लाझ्मा स्टेट ही अति उच्च तापमानाला आढळून येते. एवढं लक्षात ठेवायचं, अति उच्च तापमानाला प्लाझ्मा ही स्टेट आढळून येते. आणि त्याला रेडियंट मॅटर असं कोण म्हणलेलं आहे, विल्यम क्रुक्स या शास्त्रज्ञानं या अवस्थेला काय म्हटलेलं आहे, रेडियंट मॅटर असं म्हटलेलं आहे. आणि प्लाझ्मा हे नाव कोण दिलं आहे, इर्विन लँगमुइर. इर्विन लँगमुइर या शास्त्रज्ञानं प्लाझ्मा हे नाव त्याला दिलेलं आहे. प्लाझ्मा हे नाव कोणी सांगितलेलं आहे, इर्विन लँगमुइर. इर्विन लँगमुइर या शास्त्रज्ञानं प्लाझ्मा हे नाव त्याला सुचवलेलं आहे. येते का लक्षात? बघा, येस, बघा, मग ही प्लाझ्मा स्टेट कधी तयार होते, निष्क्रिय वायू जे आहेत, निष्क्रिय वायू त्यांच्यामधून जर वीज प्रवाहित केली, निष्क्रिय वायूमधून वीज प्रवाहित केली तर त्या वायूंची प्लाझ्मा स्टेट आपल्याला मिळते. त्यातून विविध रंगांचा प्रकाश आपल्याला बाहेर पडतो. त्याला काय म्हणतो आपण, प्लाझ्मा स्टेट असं म्हणतो. यस, मग त्याच्यानंतर 5वी अवस्था काय आहे, बोस आइन्स्टाईन कंडन्सेट. कुठली अवस्था आहे, बोस आइन्स्टाईन कंडन्सेट अवस्था. यामध्ये बोस जे आहेत ते सत्येंद्रनाथ बोस आहेत, भारतीय शास्त्रज्ञ आहेत. आणि आइन्स्टाईन जे आहेत, अल्बर्ट आइन्स्टाईन ते आहेत. बोस यांनी काय सांगितलं होतं, काही भाकित सांगून ठेवली होती. सत्येंद्रनाथ बोस यांनी या अवस्थेबद्दल काही भाकित मांडून ठेवली होती किंवा गणना केल्या. त्यांचं जे काही आहेत की या गणनेला किंवा या टेम्परेचरला किंवा या अवस्थेमध्ये किंवा या प्रेशरला वगैरे ही अवस्था असू शकेल अशा काही गणना केल्या होत्या. आणि त्या गणनांच्या आधारे आइन्स्टाईननं काय केलं की ही अशी एक अवस्था आहे असंच त्यानं सांगितलेलं आहे. त्यानं सांगितलेलं आहे की अशी एक अवस्था असेल. कोणाच्या गणनांवरून, या सत्येंद्रनाथ बोस यांच्या गणनांवरून
आईन्स्टाईननी काय सांगितलं की अशा पद्धतीची एखादी अवस्था असू शकेल. यस, मग म्हणून त्याला त्या दोघांच्या स्मरणार्थ बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट असं नाव दिलं आहे. हे बोस म्हणजे कोणते आहेत? सत्येंद्रनाथ बोस आहेत. यांचं नाव काय आहे? सत्येंद्रनाथ बोस असं त्यांचं नाव आहे. येतं का लक्षात? बघा. येस, मग ही अवस्था म्हणजे काय आहे? विरल बोसन वायू परमशून्य. परमशून्य म्हणजे ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर, 0 केल्व्हिन किंवा -273.15 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत थंड केल्यास प्राप्त होऊ शकते. तापमान तुम्हाला किती कमी करायचं आहे? 0 केल्व्हिन किंवा -273.15 डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड केल्यानंतर तुम्हाला ही बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट म्हणते. म्हणजे अति थंड तापमानाला, अति थंड तापमान असेल तर तुम्हाला बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट मिळते आणि अति उच्च तापमान असेल तर तुम्हाला प्लाझ्मा स्टेट मिळते. प्लाझ्मा स्टेट मिळते. येते का लक्षात? बघा, या आहेत तुमच्या काय आहेत? पूर्ण अवस्था आहेत. स्थायू, द्रव, वायू, प्लाझ्मा आणि बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट या तुमच्या अवस्था आहेत. यस, त्याच्या मग रासायनिक आता आपण बघितलं ते कशाच्या आधारे बघितलं? भौतिक गुणधर्मांच्या आधारे अवस्था बघितला. मग रासायनिक गुणधर्मांच्या आधारे ज्या काही अवस्था आहेत त्या आपण बघू. रासायनिक गुणधर्माच्या आधारे द्रव्याचं वर्गीकरण जे केलेलं आहे ते आपण बघू. द्रव्याचं वर्गीकरण कसं केलं आहे? हे मॅटर म्हणजे काय आहे? द्रव्य, बरोबर आहे. मग प्युअर सबस्टन्स हे आहेत प्युअर सबस्टन्स, शुद्ध पदार्थ. मग त्यामध्ये काय आहे? पहिलं एलिमेंट्स म्हणजे काय आहे? मूलद्रव्य. शुद्ध पदार्थांमध्ये पहिलं काय आहे? मूलद्रव्य. आणि कंपाऊंड म्हणजे काय आहे? संयुगे आहेत. संयुगे. या मिक्सचर म्हणजे काय आहे? डायरेक्ट मिश्रणे आहेत. काय आहेत? मिश्रणे. मग त्यामध्ये होमोजिनियस म्हणजे काय आहेत? समांगी मिश्रणे. काय आहेत? समांगी मिश्रणे. हेट्रोजिनियस मध्ये काय आहेत? विषम अंगी मिश्रणे. विषम अंगी मिश्रणे. यस, मग द्रव्याचे प्रकार जे आहेत ते रासायनिक गुणधर्मावरून काय केले आहेत आपण? एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर. यस, मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे अशा पद्धतीनं आपण रासायनिक पद्धतीनं मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलेले आहे. यस, मग एलिमेंट्स, मूलद्रव्य म्हणजे काय ते बघूयात. मग काय आहे मूलद्रव्य म्हणजे काय ते बघायचं आहे. यस, मग मूलद्रव्य म्हणजे काय आहेत? मूलद्रव्य, मूलद्रव्य म्हणजे काय? जे पदार्थ भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने साध्या पदार्थात अजून त्याचं विघटन करता येत नाही. ज्या पदार्थांचं भौतिक किंवा रासायनिक पद्धतीनं अजून पेक्षा त्याचं पदार्थात किंवा साध्या पदार्थात त्याचं विभाजन किंवा विघटन करता येत नाही त्याला आपण काय म्हणतो? मूलद्रव्य असं म्हणतो. आणि प्रत्येक मूलद्रव्यातील अणू हे एकसारखेच असतात. प्रत्येक मूलद्रव्यातील अणू हे एकसारखेच असतात. समजा लोखंड आहे तर लोखंडाचे अणू जे आहेत ते नेहमी एकसारखेच असतील का? असं होईल? एक अणू छोटा आहे, एक अणू एवढा मोठा आहे, असं होईल का? नाही. म्हणजेच मूलद्रव्याचे अणू जे आहेत ते एकसारखेच असतात. एकाच पदार्थातील मूलद्रव्याचे अणू हे नेहमी करिता एकसारखेच असतात. मग संयुगे, संयुगे म्हणजे काय? बघा, जेव्हा दोन किंवा अधिक, काय सांगितलं बघा, बघा काय लक्षात ठेवायचंय? दोन किंवा अधिक मूलद्रव्ये, दोन किंवा अधिक मूलद्रव्ये निश्चित वजनी प्रमाणात मिसळतात. काय सांगितलंय? निश्चित वजनी प्रमाणात आणि रासायनिक अभिक्रिया होऊन एकत्र येतात
तेव्हा जो नवीन पदार्थ होतो तेव्हा त्याला संयुग असं म्हणतात. तेव्हा त्याला काय म्हणतात? संयुग असं म्हणतात. ठीक आहे. बघा मग काय आहे? NaCl. आपण मीठ वापरतो NaCl. ठीक आहे. आपण नेहमी असाच फॉर्म्युला लिहितो NaCl म्हणजे एक सोडियमचा अणू आणि एक क्लोरीनचा अणू. हे प्रमाण नेहमीसाठी स्थिर आहे मिठाच्या एका रेणूसाठी. मिठाच्या एका रेणूसाठी एक सोडियमचा अणू आणि एक क्लोरीनचा अणू हे आपण फिक्स केलेलं आहे. आपण म्हणजे ते ऑलरेडी फिक्स आहे तसं त्याच्याच प्रमाणात ते भेटतील. पाणी असेल, पाणी आपण कसं लिहितो? H2O म्हणजेच 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन हे जर प्रमाण आहे, हे पाण्यासाठी नेहमी स्वरूपात असंच आहे. 2 हायड्रोजन आणि 1च ऑक्सिजन येईल. म्हणजे संयुग तयार होताना कोणतेही मूलद्रव्य निश्चित वजनी प्रमाणात एकत्र येतात आणि त्यांपासून जो पदार्थ तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? संयुग असे म्हणतो. येते का लक्षात? बघा त्याला आपण काय म्हणतो? संयुग असे म्हणतो. कळते का इथे परत? येस, कळते का? बघा त्याच्यानंतर काय आहे? मिक्सचर्स. मिक्सचर म्हणजे काय? 2 किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात अत्यंत साध्या पद्धतीने रासायनिक अभिक्रियेशिवाय एकत्र येतात. रासायनिक अभिक्रियेशिवाय एकत्र येतात तेव्हा जो काही पदार्थ तयार होतो तेव्हा त्याला आपण मिश्रणे असं म्हणतो. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? मिश्रणे असं म्हणतो. 2 किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात एकत्र आल्यास त्याला आपण मिश्रण म्हणतो. आता समजा एखाद्या ग्लासमध्ये तुम्ही काही गोष्टी मिक्स केल्या. मिक्सचर मध्ये असेल काही गोष्टी मिक्स केल्या. समजा माती घेतली, दगड घेतली, मिक्स केली एखाद्या पातेल्यात, तर ती कोणत्याही प्रमाणात तुम्ही मिक्स केली तर ते काय झालं? मिक्सचर झालं. बरोबर आहे? मिक्सचर झालं. समजा मिसळ तुम्ही खाताय. मिसळ खाताना एक्झाम्पल म्हणून सांगतोय, एक्झाम्पल म्हणून सांगतोय त्यामुळे लक्षात घ्या. मिसळ खाताय. मिसळमध्ये काय असेल? तुमचा फरसाण असेल, चिवडा असेल, मटकी असेल, कांदा असेल, कोथिंबीर असेल. कोणत्याही प्रमाणात तुम्ही मिक्स करता ते. बरोबर आहे ना? मग ते काय आहे? मिक्सचर आहे. बरोबर आहे? मग मिक्सचर म्हणजे काय आहे? मिश्रणे म्हणजे काय आहे? ते पदार्थ एकत्र येताना कोणत्याही प्रमाणात एकत्र येऊ शकतात. कोणत्याही प्रमाणात एकत्र येऊ शकतात. रासायनिक अभिक्रियेशिवाय एकत्र येणाऱ्या पदार्थांना आपण काय म्हणतो? मिश्रणे असं म्हणतो. संयुगांना काय आहे? कोणत्याही निश्चित प्रमाणात एकत्र येतात. पण कसं? रासायनिक अभिक्रिया होऊनच ते एकत्र येतात. येते का लक्षात? येस, येते का पॉइंट लक्षात? बघा मग मिश्रणांचे जे 2 प्रकार आपण बघितलेले आहेत ते 2 प्रकार कुठले आहेत? एक आहे असमांगी मिश्रण हेट्रोजिनियस मिक्सचर्स आणि दुसरा आहे होमोजिनियस मिक्सचर. समांगी मिश्रणे आणि विषम अंगी मिश्रणे. समांगी मिश्रणे आणि विषम अंगी मिश्रणे असं आपण म्हणतो. येस. मग असमांगी हेट्रोजिनियस म्हणजे काय? ज्या मिश्रणातील घटक पूर्णपणे एकजीव होत नाहीत. एकजीव होत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो? विषम अंगी मिश्रणे म्हणतो. आणि त्या मिश्रणातील कणांचा आकार किती असतो? 10⁻³ ते 10⁻⁴ या दरम्यान त्या विषम अंगी मिश्रणांचा कणांचा आकार असतो. मग त्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे निलंबन, सस्पेन्शन असं आपण म्हणतो. निलंबन म्हणजे काय? ज्या मिश्रणातील घटक पदार्थ जे आहेत ते आपण आपल्या साध्या डोळ्यांनी पाहू शकतो त्यांना आपण काय म्हणतो? निलंबन असं आपण म्हणतो. आणि दुसरा प्रकार आहे तो आहे काय? कलील, कोलाइड्स आहे. म्हणजे काय? ज्या पदार्थातील वेगवेगळे घटक पदार्थ आपण साध्या डोळ्यांनी बघू शकत नाही. साध्या डोळ्यांनी आपण बघू शकत नाही त्यांना आपण काय म्हणतो? कलील किंवा कोलाइड्स असं आपण म्हणतो. येते का लक्षात? बघा कलील किंवा कोलाइड्स असं आपण त्यांना म्हणतो. येतो का लक्षात पॉइंट? यस. मग काय सांगितलंय? कलील मिश्रणातील कणांचा आकार, कलील जे आहेत, कोलाइड जे आहेत त्यातील कणांचा आकार
हा या सस्पेन्शन मध्ये निलंबनातील कणांच्या पेक्षा लहान असतो, कणांपेक्षा लहान असतो. त्याच्यानंतर जे कण मिसळलेल्या स्वरूपात असतात त्यांना काय म्हणतात, डिस्पर्स्ड फेज. डिस्पर्स्ड फेज असे म्हणतात. जे कण मिसळलेल्या स्वरूपात असतात त्यांना डिस्पर्स्ड फेज असं म्हणतात. आणि ज्यामध्ये मिसळलेले आहेत, ज्या पदार्थात ते मिसळलेले आहेत त्याला आपण म्हणतो डिस्पर्स्ड मीडियम असं आपण म्हणतो. काय म्हणतो, डिस्पर्स्ड मीडियम, परिक्षिप्त माध्यम असं आपण त्याला म्हणतो. समांगी मिश्रण म्हणजे काय, ज्या मिश्रणातील घटक पदार्थ पूर्ण एकजीव झालेले आहेत आणि ज्या मिश्रणातील सर्व घटक पदार्थ पूर्ण एकजीव होतात त्यांना आपण म्हणतो मिश्रणे. मग दुधात पाणी जर आपण टाकलं तर काय असेल, समांगी मिश्रण असेल. कारण पाण्याचं प्रमाण किती घेतो ना, निश्चित वजनी प्रमाण आहे का आपलं, नाही. बरं, दूधवाले काय करतात, पाणी वगैरे टाकतात, बरोबर. मग पाणी टाकतात म्हणजे काय, ते कितीही प्रमाणात टाकतात, त्याला काय फिक्स रेशो नाही आहे, म्हणजे वजनी प्रमाण काय फिक्स नाही आहे. त्यामुळे ते काय आहे, मिश्रण आहे. त्यातले कण कसे आहेत, घटक पूर्ण एकजीव झालेले आहेत. दूध आणि पाणी एकजीव झाल्यामुळे काय झालेलं आहे, त्यातले कण आपल्याला वेगळे दिसतात का, नाही, एकत्र सगळे मिक्स झाल्यासारखं दूधच वाटतं ना आपल्याला सगळं ते. मग त्यातील कणांचा आकार किती असतो, 10⁻⁶ ते 10⁻⁹ एवढा कमी आकार कशाचा असतो, समांगी मिश्रणांचा असतो. समांगी मिश्रणांचा असतो. आता बघा, आयोग तुम्हाला क्वेश्चन कुठे विचारतंय, तर इथं विचारत. आयोग जे क्वेश्चन तुम्हाला विचारतं ते इथं विचारतं. समांगी मिश्रणे तुम्हाला आयोग जे क्वेश्चन विचारतं ते इथं विचारतं. येस, बघा, आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारताना इथं कशा पद्धतीने विचारेल बघा नीट. आता हे नीट बघा, पाठ करायची गरज नाही, चार्ट पाठ करावा लागत नाही, तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय. मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने लक्षात ठेवायचंय, तुम्ही फक्त आधी लक्ष द्या. परिक्षिप्त अवस्था आणि परिक्षिप्त माध्यम. परिक्षिप्त अवस्था म्हणजे हे जे आहेत ते पदार्थ आहेत आणि परिक्षिप्त माध्यम म्हणजे हे जे पदार्थ जे स्वरूप आहे ते कोणत्या स्वरूपात मिसळलेले आहेत, म्हणजे ज्या मिसळलेल्या आहेत त्यांचं अवस्था कुठली आहे. येस, मग बघा, द्रव पदार्थ जर वायू पदार्थांमध्ये मिसळले, द्रव पदार्थ वायू पदार्थांमध्ये मिसळले, हे काय आहेत, डिस्पर्स्ड फेज आहेत. हे काय आहेत, डिस्पर्स्ड फेज आहेत. आणि हे काय आहेत, डिस्पर्स्ड मीडियम आहेत. डिस्पर्स्ड मीडियम आहे. जर द्रव पदार्थ वायू पदार्थांमध्ये मिसळले, द्रव पदार्थ वायू पदार्थांमध्ये मिसळले तर कलील कोणतं तयार होतं, एरोसोल आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो, एरोसोल कोलाइड आपण असं त्याला म्हणतो. कोणतं म्हणतो, एरोसोल कोलाइड असं म्हणतो. मग उदाहरण काय आहे, धुके आहे, दव आहे आणि कीटकनाशक आहे. धुकं जे आहे काय आहेत, द्रव पदार्थ वायू पदार्थांमध्ये मिक्स झालेले आहेत, बरोबर आहे का. द्रव पदार्थ, पाण्याची वाफ आहे, पाणी आहे, ते वायूंमध्ये मिक्स झालेलं आहे म्हणून त्याला धुकं आहे, दव आहे, बरोबर. स्थायू पदार्थ जर वायू पदार्थात मिसळले, स्थायू पदार्थ जर वायू पदार्थ मिसळले तर त्याला आपण काय म्हणतो, आपण एरोसोल म्हणतो. एक्झाम्पल काय, धूळ आणि धूर. धूर स्थायू स्वरूपात आहे, धूळ स्थायू स्वरूपात आहे. ते जर वायूमध्ये मिसळले, हवेमध्ये मिसळले तर एरोसोल आपण त्याला म्हणतो. कोणती अवस्था आहे मग त्यात, परिक्षिप्त अवस्था स्थायू आहे, डिस्पर्स्ड फेज, आणि डिस्पर्स्ड मीडियम कोणता आहे, वायू आहे. येते का लक्षात, बघा हे लक्षात यायला पाहिजे. मग परिक्षिप्त अवस्था जर वायू पदार्थ द्रव पदार्थ मिसळले, वायू पदार्थ द्रव पदार्थात मिसळले तर काय तयार होतं, फोम तयार होतं. काय होतं, फोम. मग तुमचं शेविंग क्रीम असेल, फेस असेल, बियर असेल. वायू पदार्थ द्रव पदार्थात मिसळलेले आहेत. शेविंग क्रीम, फेस, बियर हे जे आहेत हे काय आहेत, वायू पदार्थ द्रव पदार्थात मिसळलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर द्रव पदार्थ जर द्रव पदार्थात मिसळले, बघा द्रव पदार्थ जर द्रव पदार्थात मिसळले, द्रव पदार्थात मिसळले तर त्याला आपण काय म्हणतो, इमल्शन असं म्हणतो. इमल्शन किंवा
पायस असं म्हणतो. आता हेअर क्रीम जे आहे, आपण डोक्याला जे क्रीम लावतो ते काय द्रव पदार्थात मिसळलेले आहेत. किंवा दूध असेल, दूध जे आहे ते काय द्रव पदार्थात मिसळले, पाणी आणि दूध यांचं मिश्रण आहे. बरोबर आहे. लिव्हर ऑइल जे आहे ते आहे, त्याला आपण काय म्हणतो, इमल्शन असं म्हणतो. द्रव पदार्थात मिसळलेले आहे. जर स्थायू पदार्थ द्रव पदार्थात मिसळले, तर त्याला आपण काय म्हणतो, सोल असं म्हणतो. मग स्थायू पदार्थ द्रव पदार्थ, ऑइल पेंट आहे, पेशी द्रव्य आहे, पेशीमध्ये असणारं जे द्रव्य आहे ते स्थायू आहे, ते पेशी द्रवात मिसळलेलं आहे. बरोबर. ऑइल पेंट आहे किंवा शाई आहे किंवा डिंक आहे. बरोबर. स्थायू पदार्थ द्रव पदार्थ मिसळल्यानंतर आपण त्याला सोल म्हणतो. त्याची ती उदाहरण आहे. आयोग विचारताना या कोणत्याही पदार्थ विचारतो. बरोबर. यामध्ये आयोग विचारताना काय विचारेल, इथलं उदाहरण विचारेल, त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट विचारेल परिक्षिप्त अवस्था आणि परिक्षिप्त माध्यम कोणती. ठीक आहे. किंवा कलिलाचा प्रकार विचारेल आणि उदाहरण विचारेल. एरोसेल कोणतं, सोल कोणतं, हे कोणतं. किंवा स्थायू अवस्था असेल किंवा स्थायूत वायू अवस्था असेल तर उदाहरण तुम्हाला विचार. येतं लक्षात. मग वायू जर स्थायू मध्ये मिसळले तर काय तयार होईल, फोम तयार होईल. वायू पदार्थ स्थायूत मिसळले तर फोम तयार होईल. म्हणजे तुमचं रबर आणि स्पंज जे आहे ते काय आहे, वायू स्थायूत मिसळलेले आहेत. बरोबर आहे. म्हणून प्लास्टिक फोम, रबर जे आहेत ते कशाचा प्रकार आहे, फोमचा प्रकार आहे. वायू स्थायू मध्ये मिसळणे. द्रव पदार्थ जर स्थायू पदार्थात मिसळले, तर जेल तयार होतं. जेल जे तयार होतं ते काय आहे, स्थायू पदार्थ द्रव पदार्थ स्थायू पदार्थात मिसळणे, त्याला आपण म्हणतो जेल. म्हणजे तुमचं जेल असेल, जेली असेल, चीज असेल, पनीर असेल, त्यात काय असतं, द्रव पदार्थ स्थायू पदार्थात मिसळणे असतं. द्रव पदार्थ स्थायू पदार्थात मिसळणे म्हणजेच त्याचं जेल स्वरूपात अवस्था तयार होणे किंवा प्रकार तयार होणे. जेली, चीज आणि पनीर हे त्याचे उदाहरण आहे. स्थायू तर स्थायू सोल तयार. मग रुबी ग्लास, दुधाळ काच, आपण ग्लास जे तयार करतो त्यामध्ये काय आहे, स्थायू मध्ये स्थायू मिसळतो म्हणून काय तयार होतं, रुबी ग्लास किंवा दुधाळ काच तयार होते. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवताना कशा ठेवायच्या आहेत, तुम्ही जर नीट बघितलं तर बघा, ज्यावेळी एरोसेल तयार होत आहे, ज्यावेळी एरोसेल ही गोष्ट तयार होते, एरोसेल, त्यावेळी तुमचं परिक्षिप्त माध्यम जे आहे ते कंपल्सरी वायू. काय आहे, परिक्षिप्त माध्यम वायू. डिस्पर्स्ड मीडियम कंपल्सरी वायू आहे. येते लक्षात. यस. ज्यावेळी तुमचं फोम आहे, ज्यावेळी काय आहे, फोम आहे. बघा, फोम, ज्यावेळी फोम तयार झालेला आहे त्यावेळी डिस्पर्स्ड फेज जी आहे, डिस्पर्स्ड फेज ती काय आहे, वायू आहे. दिसते का बघ, डिस्पर्स्ड फेज वायू आहे. दोन्हीही फोमचे प्रकार आहेत. डिस्पर्स्ड फेज वायू आहे, फक्त मिसळण्याचा प्रकार चेंज आहे. डिस्पर्स्ड मीडियम जे आहे एका ठिकाणी द्रव आहे, एका ठिकाणी स्थायू आहे. येते. इवन सोल जे तयार झालेले आहेत, सोल जे तयार होतात त्यांच्यात डिस्पर्स्ड फेज जी आहे सोल मध्ये ती काय आहे, स्थायू आहे. डिस्पर्स्ड सोल जे तयार झालेले आहेत त्यांमध्ये तुम्हाला डिस्पर्स्ड फेज जी आहे ती स्थायू आहे. येते का लक्षात. बघा, तिथं स्थायू आहे, फक्त तुमचा फरक कुठं आहे, डिस्पर्स्ड मीडियम मध्ये. या पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. या पद्धतीने जर लक्षात ठेवलं तरच तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. आणि आयोगाने या टेबलवरतीच तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आयोग सध्या प्रश्न विचारताना कुठं विचारतंय, एक त्या आयडियल गॅस इक्वेशन मध्ये एक क्वेश्चन विचारतंय. आयोग काय करतंय, आयडियल गॅस इक्वेशन मध्ये क्वेश्चन विचारत आहे आणि ह्याच्यावरती क्वेश्चन विचारत. हा टेबल. यस. त्यामुळे लक्षात ठेवताना नीट लक्षात ठेवा. आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT. त्यामध्ये मग बॉयल्स लॉ आहे, चॉर्ल्स लॉ आहे, गेलुसेक्स लॉ आहे, अवोगाड्रोज लॉ आहे आणि आयडियल गॅस इक्वेशन. हे एक पाठ करावं लागेल तुम्हाला किंवा लक्षात ठेवावं लागेल आणि हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवा. या पद्धतीनं तुम्हाला हा चॅप्टर पूर्ण लक्षात ठेवावा लागेल.
परीक्षा दृष्टीनं कधीतरी क्वेश्चन विचारलेला आहे, रेग्युलरली याच्यावरती क्वेश्चन आयोग विचारत नाही. याच्यावरती आयोग रेग्युलर क्वेश्चन विचारत नाही, याच्यावरती कधीतरी आयोग क्वेश्चन विचारतं. त्यामुळं यातलं करताना आयडियल गॅस इक्वेशन नीट करा. तुमच्या ज्या अवस्था ज्या आहेत, स्थायू, द्रव, वायू, प्लाझ्मा अवस्था असेल, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट अवस्था असेल, या अवस्थांचा अभ्यास सुद्धा नीट करा. यांचा अभ्यास तुम्ही नीट केलात तर तुम्हाला या गोष्टी कळतील. हा चार्ट नीट लक्षात ठेवायचा आहे, कारण आयोग तुम्हाला प्रश्न इथे विचारतो, खास करून राज्यसेवा आणि कंबाईनला इथं प्रश्न विचारतो. तुम्हाला सरळ सेवाला प्रश्न विचारणार नाहीत, पण राज्यसेवा आणि कंबाईनला या चार्ट वरती तुम्हाला क्वेश्चन आयोग नक्की विचारेल. येते का लक्षात? बघा, यस येतं इथं पण लक्षात. बघा, मी तुम्हाला चॅप्टर्स आधी सांगितलेले आहेत, कोणते कोणते इम्पॉर्टंट आहेत, बरोबर आहे. आपल्याला केमिस्ट्रीचे कोणते कोणते चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, हे आपल्याला चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत, बरोबर आहे. आपल्याला इम्पॉर्टंट असणारे चॅप्टर हे आहे. मग त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा चॅप्टर कोणता आहे मी अजून पण सांगतोय. अणुसंरचना आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर, मूलद्रव्यांचे वर्गीकरण म्हणजे पिरियडिक टेबल क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, केमिकल बॉन्डिंग आहे, केमिकल रिॲक्शन आहे, ऍसिड बेस साल्ट्स. कंबाईनच्या दृष्टीनं हे चॅप्टर सर्वात आधी अभ्यास करून घ्यायचे. कंबाईनच्या दृष्टीनं हे चॅप्टर सर्वात आधी करून घ्यायचे आहे. याचं लक्षात. आता उद्या घेताना आपल्याला काय करायचं आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर नीट बघायचं. पहिल्यांदा उद्या घेताना ॲटॉमिक स्ट्रक्चर नीट बघायचं आहे, मूलद्रव्यांचं वर्गीकरण बघायचं आहे, आणि नंतर हे दोन दोन चॅप्टर एका वेळी होतात. म्हणजे रासायनिक बंध आणि अभिक्रिया हे तुम्हाला एकत्र घ्यावं लागेल, म्हणजे समजेल. आम्ल आम्लरिक क्षारला एक लागेल, म्हणजे 2 आठवड्यात आपलं केमिस्ट्री संपेल. हे आठवडा आणि पुढचा आठवडा केमिस्ट्री आपलं संपेल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जेवढं आपलं शिकून होतंय तेवढं रोज एकदा घरी अभ्यास करायचं आहे, एकदा वाचून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींचे सराव होईल आणि या गोष्टी लक्षात येतील. महत्वाचे चॅप्टर मी तुम्हाला सांगितले केमिस्ट्री, फिजिक्सचे जसे सांगितले तसेच केमिस्ट्री पण सांगितले आहेत. 1, 2, 3, 4, 5 हे चॅप्टर आधी नीट करून घ्या आणि मग बाकीच्या चॅप्टरला हात घालायचा. कारण या चॅप्टरवरती फिक्स क्वेश्चन असतात. इथले मार्क्स आपल्या हातातले असतात, हातातले मार्क घालू नका सगळं करण्याच्या नादात. आधी जिथं जिथं क्वेश्चन फॉर्म होतात किंवा जिथं फ्रेम केले जातात ते चॅप्टर आधी व्यवस्थित करून घ्या. ते चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील, व्यवस्थित होतील.